हम सहायता मांगे इस अध्याय को समझने में। वो हमें अपनी बुद्धि, अपनी समझ और अपने ज्ञान से भरे, और साथ ही साथ हमें सिखाए जो बातें वो हमें सिखाना चाहता है। स्वर्गीय पिता, हम तेरा धन्यवाद करते इस समय के लिए। पवित्र आत्मा, हम आपका स्वागत करते हैं। आप हमारे मध्य में आइए, हमारे इस अध्ययन में आप हमारी सहायता और मदद कीजिए, क्योंकि इसे लिखने के लिए प्रेरित करने वाले आप हैं, और इसकी गुण बातों को आज हम पर प्रकट कीजिए। आज इस अध्याय के द्वारा आप हमें क्या सिखाना चाहते हैं, और इस अध्याय के माध्यम से कौन सी ऐसी कमी हमें पाई जाती है जिसे भरने की आवश्यकता है, उसे आप भरिए प्रभु जी। सभी विद्यार्थियों को और शिक्षक और अनुवादक सबका आपके हाथों में सौंपते पवित्र आत्मा आप अगुवाई करें। प्रभु यीशु मसीह के नाम से प्रार्थना मांगते हैं, आमीन। तो प्रियो, हम आज देखेंगे कि जिस प्रकार अध्याय 5 के पहले वचन में लिखा हुआ है, अतः जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे। यहाँ पे पौलुस स्पष्ट रीति से कहता है कि हम जो परमेश्वर के साथ सही संबंध में जुड़े हैं वो सिर्फ और सिर्फ विश्वास के द्वारा। इसलिए वो कहता है क्योंकि हम विश्वास से धर्मी ठहरे, अर्थात परमेश्वर के साथ हमारा सही संबंध जुड़ा है, तो हमने उसके साथ क्या रखना है? मेल रखना है। आणि प्रियांनो, या ठिकाणी 5वा अध्यायाकडे आपण जाणार आहोत आणि त्याचं पहिलं वचन अशा रीतीने सांगतं, यास्तव आपण नीतिमान विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपणास देवा शांतीचा लाभ घडो। प्रियांनो, या ठिकाणी देवाबरोबरची सहभागिता आहे, देवाबरोबरचं आपलं जोडलं जाणं आहे, हे केवळ विश्वासाच्या द्वारे आहे, विश्वासाच्या त्या नीतिमत्वाच्या द्वारे आहे। इस वचन 1 से लेके 11 वचन तक हम जो बातें जो परमेश्वर के द्वारा दिए गए, वो क्या कहेंगे उसको, फल या गुण जो हमें मिले गए, उसके विषय में यहाँ पे दर्शाया गया है, जो हमें वचन 1 से लेके 11 में देखने को मिलता है। अर्थात कि जो परमेश्वर की धार्मिकता हमें प्राप्त हुई, उसके परिणाम स्वरूप हमें क्या मिला। तो पहली बात हम देखते हैं कि परमेश्वर की शांति हमें मिली। आणि प्रियांनो, या ठिकाणी 5वा अध्यायाच्या वचन 1 पासून 11 पर्यंत या विश्वासाचे परिणाम आपण पाहतो, किंवा या विश्वासाद्वारे प्राप्त होणारी फलप्राप्ती जी आहे, या 11व्या वचनापर्यंत आपण या ठिकाणी पाहतो, जी परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपल्याला प्राप्त होते। आणि या ठिकाणी त्यातला सगळ्यात पहिला भाग आपल्याला पाहायला मिळतो की त्यावर विश्वास ठेवल्याद्वारे आपल्याला शांतीचा लाभ होतो। यीशु मसीह ने स्वयं कहा था कि मैं अपनी शांति तुम्हें दिए जाता हूं। ये शांति एक भरोसे को दर्शाती है मेरे प्रियो, क्योंकि ये शांति देने वाला कोई मनुष्य नहीं है, लेकिन जगत का निर्माण करता है, जो हमसे बेहद प्यार करता है, और वो अपनी इस असीम शांति से हमको हर दिन भरता है। आणि प्रियांनो, ही जी शांती आपल्याला प्राप्त झालेली आहे, ही शांती इतरत्र नाही तर प्रभू येशू ख्रिस्त ज्या रीतीने म्हणालेला आहे की मी माझी शांती तुम्हाला देतो। प्रियांनो, जगाचा निर्माण करता, जगाचा उत्पन्न करता तो स्वतः म्हणतो की मी माझी शांती तुम्हाला देतो। याचा अर्थ हा होतो की तो ज्यावेळेस त्याची शांती आपल्याला देतो, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बेचैनपणा, कुठल्या प्रकारचा गोंधळ नाही, तो पूर्णपणे मनाची शांती देणारा तो देव आहे। और जब परमेश्वर की शांति प्रिय हमें प्राप्त होती है, तब हमारे जीवन में फिर कितना भी तकलीफें आए, परेशानी आए, परीक्षाएं आए, और हमें कई बुरी बुरी बातों का सामना करना पड़े, लेकिन ऐसी परिस्थिति में हम व्याकुल नहीं होते, हम विचलित नहीं होते, हम चिंतित नहीं होते, और ना ही हमें डर उत्पन्न होता है, लेकिन हमारे मन में एक ऐसी शांति होती है कि नहीं, मेरा प्रभु इसमें से मुझे निकालेगा।
अर्थात ये शांति एक बड़े विश्वास को हमारे हृदय में दृढ़ करती है। आणि प्रियांनो, मग कितीही संकट असले, समस्या असल्या, अडचणी आल्या तरी सुद्धा ही जी शांती प्रभू आपल्याला देतो, ती शांती आपल्याला एक प्रकारचं आश्वासन देते, की काहीही झालं, कुठलीही परिस्थिती असली तरीही माझा प्रभू, माझा परमेश्वर आहे, तो मला सोडणार नाही. क्योंकि इसका जीता जागता उदाहरण हमारे सामने में अब्राहम है। वो हर दिन इस शांति का अनुभव किया करता था, क्योंकि उसकी जो परिस्थितियां थी वो इतनी आसान नहीं थी। क्योंकि जब वह उन लोगों को देखता होगा जो उसके सामने में पले बड़े जवान हुए, उनकी शादियां हुई, यहाँ तक कि उनके बच्चे भी हुए, लेकिन इसको एक भी बच्चा नहीं है। और जब उसके पास वे अपने बच्चों का नाम रखने के लिए आते होंगे, तो उस समय में उसकी मन की स्थिति को अपन समझ सकते हैं। लेकिन वचन में लिखा हुआ है, जैसा हमने पिछले सप्ताह के अध्ययन में देखा, कि निराशा में भी आशा होकर, आशा रखकर उसने परमेश्वर की महिमा की। ये क्या है? ये परमेश्वर की शांति है, जो हमें उस पर दृढ़ विश्वास रखने के लिए मजबूर करती है। आणि प्रियानो, या ठिकाणी आपण अब्राहमाचं उदाहरण पाहिलेलं आहे. अब्राहमाचं उदाहरण मध्ये आपण पाहतो, की त्याने ह्या शांतीचा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. प्रियांनो, तर त्याच्याविषयी आपण विचार केला तर आपण एक गोष्ट समजू शकतो, की त्याच्या आजूबाजूचे लोक जे लहानाचे मोठे त्याच्या डोळ्यासमोर झालेले आहेत, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाले, त्यांना नातवंड झालेले त्याने पाहिलेले आहेत. आणि ज्या वेळेला त्याच्या मुलाबाळांना ज्यावेळेस त्याच्याकडे नाव ठेवण्याकरिता ते घेऊन येत होते, त्यावेळेला त्याच्या मनाची परिस्थिती, त्याच्या मनाच्या गोष्टी आपण पाहू शकतो. पण अशा परिस्थितीमध्येही त्याने आपला विश्वास, आपला धीर सोडलेला नाही. तर ज्या रीतीने आपण मागच्या आठवड्यामध्ये वचन पाहिलं, की त्याने आशेचा संभव नसतानाही आशेचा विश्वास धरला. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जी त्याला अनुकूल नव्हती, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या आशेला धरून राहिलेला आहे. एक प्रभु के दास की गवाही मुझे याद आती है। वो अभी इस दुनिया में नहीं है, लेकिन उनका जो विश्वास का स्तर था सचमुच में अद्भुत था। वो हमारे नागपुर से थे, और उनके द्वारा मैंने कई विश्वास की बातों को सीखा। एक दिन ऐसा हुआ कि उन्होंने कुछ लोन लिया था। उन उन दिनों में वो कुछ कुल 5,000 रुपए का कुछ था, और अब वो चुकाने का समय आ गया था। लेकिन अचानक ऐसी परिस्थिति आ गई कि उनके पास एक भी पैसा नहीं था, और 7 डेज उनके पास थे, जो उनको 7 दिन में वो पैसे चुकाने थे उस समय में। तो जब उनको वो व्यक्ति आके मिला जो रिकवरी करने वाला था, कि आपको 7 दिन देते हैं, 7 दिन में आपको पैसा चुकाना पड़ेगा, नहीं तो केस हो जाएगा, ये हो जाएगा, बहुत सारी बातें वो करने लगा। तो वो कह रहे थे कि मेरे आजू बाजू इतने मतलब विश्वासी लोग थे, चर्च के कुछ लीडर्स थे, वो एकदम से घबरा गए, क्योंकि एक पासवान के साथ ऐसा होना अच्छा नहीं है। तो वो मुझसे पूछने लगे, अब आप क्या करेंगे, किस रीति से चुकाएंगे। मैंने कोई जवाब नहीं दिया। उन्होंने कहा, मैं बस शांत था, और मैंने इतना ही कहा, मेरा प्रभु प्रयोजन करेगा। प्रियांनो, या अशा गोष्टीमध्ये मला एक माझ्या विशेष करून जे नागपूरमध्ये जे देवाचे सेवक होऊन गेले त्यांची एक साक्ष आठवते. आणि ज्यांच्याद्वारे विश्वासाच्या अनेक गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये स्वतः शिकलेलो आहे. आणि असं झालं की एके दिवशी त्यांनी कोणाकडून 5,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. आणि कर्ज घेतल्यानंतर परतफेडीचा दिवस आला. आणि परतफेडीचा दिवस ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांना परतफेडीसाठी ते पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही पैसे नव्हते. आणि ज्यावेळेस कर्ज त्या ठिकाणी परत घेण्यासाठी रिकव्हरी करणारे जे त्यांचे अधिकारी होते ते आले. आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांना पैशासाठी विचारणा केली, त्यावेळेस त्यांनी पुष्कळशा गोष्टी त्यांना सुनावल्या, की तुम्ही पैसे कशा रीतीने परत करणार काय. आणि त्यावेळेस त्या गोष्टीचे अधिकारी त्यांच्यासोबत बोलत होते. त्यावेळेला या देवाच्या सेवकाच्या आजूबाजूला अनेक विश्वासणारे लोक होते,
आणि ज्यावेळेला हे लोक त्यांच्या आजूबाजूला होते, हे लोकही घाबरले, कारण देवाच्या सेवकासोबत अशा गोष्टी घडणे, देवाच्या सेवकासोबत अशा गोष्टी होणे हे चांगलं नाही. पण तरी सुद्धा हे अधिकारी बोलत असताना त्यांनी विचारलं की तुम्ही कशा रीतीने याची परतफेड करणार. या देवाच्या सेवकांनी फक्त इतकंच सांगितलं की परमेश्वर पाहून देईल. और फिर ऐसा हुआ कि जो 7 दिन का अंतराल उनके पास था, तो हमेशा उनके घर में कोई ना कोई मतलब आते रहते थे। तो कुछ लोग होते हैं ना बिल्कुल थोड़ा सा वो क्या कहेंगे उसको, उकसाने वाले। वो उन बातों को जानने की बहुत उत्सुकता रखते थे। अरे आपने इंतजाम किया क्या पैसों का? अरे कैसा करेंगे, क्या करेंगे? मतलब उनको व्याकुल करने वाले। तो हर दिन कोई ना कोई आता था इस तरीके से उनको परेशान करने के लिए। लेकिन वो कभी परेशान होते ही नहीं थे। वो 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 ऐसे दिखाते थे कि मतलब कोई कोई परेशानी है ही नहीं। बिल्कुल शांत वृत्ति में वो रहा करते थे। तो 1 दिन बीत गया, कोई उपाय नहीं हुआ, 2 दिन बीत गए, कोई उपाय नहीं हुआ, 3 दिन, ऐसे करते-करते पूरे 7 दिन बीत गए। अर्थात जब वो 7वाँ दिन आया, तो उस व्यक्ति ने बोला था कि मैं ठीक 5 बजे आके आपसे पैसे लेकर जाऊँगा, और इन्होंने भी उसको बोल दिया था कि हाँ, ठीक है, तुम 7वें दिन 5 बजे आके लेके चले जाना। अब 7वाँ दिन आ गया है, अब 4 बज गए हैं, अभी भी इनके पास ₹1 नहीं है, और जो इनके साथ है वो बार-बार, बार-बार उनको पूछ रहे, "अरे कैसा होगा? क्या होगा? तुमने कुछ इंतज़ाम किए क्या? कुछ नहीं।" लेकिन वो यही बोलते थे, "मेरा प्रभु उपाय करेगा।" बस। अब 4 बज के 35 मिनट हो गए, उनके पास कुछ भी नहीं है। फिर 45 मिनट हो गए, उनके पास कुछ भी नहीं है। 50 मिनट हो गए, उनके पास कुछ भी नहीं है। यहाँ तक कि अब 4 बज के 59 मिनट हो गए, उनके पास कुछ भी नहीं है। लेकिन जैसे ही 5 बज गए, एक व्यक्ति लूना से उनके पास आया और उनसे कहा कि भैया 2 साल पहले मैंने आपसे 5,000 रुपए लिए थे, और शायद आपको याद होगा या नहीं, लेकिन कल जब मैं प्रार्थना कर रहा था, तो परमेश्वर ने मेरे मन में डाला कि जो तुझे फ़ायदा हुआ है, तूने जिसका लिया है उसको जाके दे। भैया ये आप आपके 5,000 ले लीजिए। और जैसे ही वो उनके पैसे उनके हाथ में आए, बराबर 5 बजे वो रिकवरी वाला आया और उसने उनके हाथ में दिए। तो बाकी लोग जो बार-बार उनको उकसाते थे, वो देखने लगे कि ये कैसा व्यक्ति है कि इसको किसी भी प्रकार की कोई चिंता नहीं, किसी भी प्रकार का मतलब कोई डर नहीं, किसी भी प्रकार की कोई बेचैनी नहीं। तब उन्होंने कहा कि मेरी धार्मिकता मेरे कर्मों पर नहीं है, मेरी मेरी धार्मिकता मेरे परमेश्वर के वचन पर है, क्योंकि उसने मुझे विश्वास से धर्मी ठहराया है, और उसने अपनी शांति मेरे अंदर में दी है, और उसने ये वायदा किया है कि मैं तेरी हर एक जरूरतों को समय पर पूरी करूंगा। आणि प्रियांनो, त्यानंतर असं झालं की त्या रिकव्हरी एजंटला 1 आठवड्याचा समय दिल्यानंतर त्या 1 आठवड्याच्या काळामध्ये अनेक असे विश्वासू लोक होते जे त्यांच्या घरी सतत ये-जा करीत होते, आणि त्यातले पुष्कळसे असे होते की जणू काही त्यांना चिडवण्यासाठी त्यांच्या घरी जात होते, की या गोष्टीची विचारणा करायला, माहिती करून घ्यायला, की अरे कसं येणार, तुम्ही कुठून हे करणार, तुम्ही मला काय कसं तुम्ही फेडणार आहात. आणि ह्या गोष्टी जणू काही जसं त्यांना चिडवल्याप्रमाणे किंवा त्याला उचकावण्याप्रमाणे त्यांच्या घरी हे लोक जात असत. आणि अशा रीतीने दिवस होते, हे पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, अशा प्रमाणे 7ही दिवस गेले. पण तरी सुद्धा या देवाच्या सेवकांकडे पैशाची त्या ठिकाणी तजवीज जी होती ती झाली नाही. आणि शेवटला दिवस आला, आणि शेवटल्या दिवशी साधारण या व्यक्तीने त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवसानंतर सायंकाळी 5 वाजता तू ये आणि त्यावेळेला मी तुला पैसे देईन. आणि हा शेवटल्या दिवशी जवळपास 4 वाजले, 4:30 वाजले, 4:45 वाजले, 4 वाजून 59 मिनिटं झाली. पण तरी सुद्धा तोपर्यंत ह्यांच्या हातात पैसे आले नव्हते, आणि विचारणारे विचारणा करीत होते की अरे पैसे कसे येणार. पण हे जे देवाचे सेवक होते, हे अगदी कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही बाबतीत न गोंधळता अगदी शांत मनाने त्या ठिकाणी उभे होते, आणि फक्त एकच गोष्ट बोलत होते की माझा परमेश्वर पाहून देईल, माझा परमेश्वर पुरवठा करेल. आणि प्रियांनो,
बरोबर 5 वाजता एक व्यक्ती त्या ठिकाणी लुना घेऊन आला आणि या व्यक्तीने या देवाच्या सेवकांकडून 2 वर्षापूर्वी 5,000 रुपये उसने घेतलेले होते आणि ह्या व्यक्तीने जाऊन या देवाच्या सेवकांना सांगितलं की मला काल परमेश्वराने प्रार्थना करीत असताना मला दर्शन दिलं आणि तो म्हणाला, जोही तुझ्या व्यापारात तुला फायदा झालेला आहे त्यातून आधी जाऊन ज्यांचं उसनं तू घेतलेलं आहेस त्यांचं जाऊन तू परतफेड कर. आणि बरोबर ते 5,000 रुपये निघाले आणि ते 5,000 रुपये या व्यक्तीने आणून त्या देवाच्या सेवकाच्या हातामध्ये ठेवले आणि बरोबर 5 वाजता ज्यावेळेस हे बँकेचे रिकव्हरीचे अधिकारी ज्यावेळेस आले हे 5,000 रुपये त्यांना परत केले. आणि ज्यावेळेस हे आजूबाजूला जे विश्वासणारे होते ज्यावेळेस ते बघत होते त्यांना खरोखर आश्चर्य वाटलं. पण या देवाच्या सेवकाने ज्यावेळेस त्यांना हे सांगितलं की माझा विश्वास या गोष्टींवर, या जगातल्या गोष्टींवर नाही, या याच्यावर नाही, तर माझा विश्वास परमेश्वराच्या वचनावर आहे, ज्याच्याद्वारे मला ते नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मी आशेने जगतो. प्रियांनो, ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे की त्याच्यातून आपण काही शिकू शकतो. प्रेज द लॉर्ड। मेरे प्रियो, हम यहाँ पे स्पष्टता से देखते हैं, यदि आप फिलिपियोस का 4 अध्याय और उसके 6 वचन से आगे पढ़े तो वहाँ पे ऐसा लिखा है कि किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर एक बात में निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए, तब परमेश्वर की शांति जो सारी समझ से परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी। रेफरेंस फिलिपियंस चैप्टर 4 वर्स 6 to 7। पत्राचा 4था अध्याय आणि याचे 4 ते 7 वचन अशा रीतीने सांगते। 6 आणि 7। कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती व आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशू मध्ये राखेल। प्रियो, कई बार क्या होता है कि जब हम किसी समस्या से घिरते हैं तो हम परमेश्वर के पास जाके उसको नहीं बताते। हम सबसे पहले अपना जो करीबी व्यक्ति होता है उसको जाके बताते हैं, या दोस्त से शेयर करते हैं, या किसी और से शेयर करते हैं, क्योंकि हमको लगता है कि शायद हो सकता है कि इनसे हमें कुछ निवारण मिलेगा। लेकिन यदि हम परमेश्वर पर विश्वास करते हैं तो कोई भी समस्या जब हमारे जीवन में आए तो सबसे पहले हमें परमेश्वर के सामने में रखना है। क्योंकि यहाँ पे पौलुस कहता है कि जब भी ऐसा कोई चिंता का विषय तुम्हारे जीवन में आए तो सबसे पहले उसे परमेश्वर के सामने में रखो, क्योंकि जब हम परमेश्वर के सामने में रखते तो ऐसा लिखा है कि परमेश्वर की शांति जो हमारी समझ से परे है, अर्थात जो हमको लगता है कि ये कैसे होगा, क्योंकि हमारी समझ कई बार इस बात पे हमें पॉइंट पिन अप करती है, बार बार हमें टोचनी देती है कि कैसे होगा कैसे होगा कैसे होगा। लेकिन जब परमेश्वर की शांति हमारे हृदय में वास करती है तब वो हमारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखती है। याच वेळेस आपण पाहतो की अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात, अशा प्रकारच्या समस्या अडचणी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात, बऱ्याच वेळेस आपण परमेश्वराकडे लक्ष देण्याचं सोडून आपण आपल्या जवळच्या व्यक्तींकडे, जवळच्या लोकांकडे लक्ष लावतो आणि प्रियांनो, त्यांच्याकडे लक्ष लावल्यामुळे प्रियांनो आपण देवाकडे लक्ष लावू शकत नाही। म्हणून या ठिकाणी प्रेषित पाऊल या ठिकाणी म्हणतो की अशा प्रकारे ज्या वेळेस समस्येमध्ये, अडचणीमध्ये ज्यावेळेस आपण पडू, सगळ्यात आधी आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे, परमेश्वराकडे प्रार्थना आणि विनंती आपल्याकडे द्यायची आहे आणि त्यानंतर देवाचं वचन आपल्याला शिकवतं की मग देवाची शांती जी आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे ती येऊन ख्रिस्त येशू मध्ये ती आपल्याला राखणार आहे। प्रियांनो, या गोष्टी आपल्याला समजणार नाही की कशा रीतीने होईल, काय होईल, पण परमेश्वर त्या ठिकाणी करेल ज्या वेळेला आपण पूर्ण रीतीने ते विश्वासाचं नीतिमत्व त्याच्यात आपण राखू। दूसरों से सलाह लेना ये गलत बात नहीं है, लेकिन जब भी हम ऐसी किसी परिस्थिति में घिरे तो सबसे पहले हमने परमेश्वर के पास जाना है, क्योंकि वो ऐसा विश्वास योग्य सहायक है कि
तुरंत हमारी सहायता करने के लिए तैयार रहता है। हो सकता है एक मनुष्य, जब आप उससे कहे कि मुझे कुछ आपसे बात करना है, तो शायद वो कह सकता है कि मैं थोड़ा बिजी हूँ, मैं बाद में आपसे बात करूंगा सारी। लेकिन जब हम परमेश्वर के पास जाते हैं, तो परमेश्वर कभी ये नहीं कहता कि तू 1 घंटे बाद आना या 2 घंटे बाद मुझसे बात करना, मैं भी बिजी हूँ। वो तुरंत अपने कान खोलकर हमारी सुनता है। प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि वचन में लिखा हुआ है कि उसके कान भारी नहीं जो सुन ना सके, या उसके हात छोटे नहीं जो हमारे लिए कार्य ना कर सके। आणि म्हणून प्रियांनो, ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये आपण जातो, आपलं प्रथम कार्य असलं पाहिजे की आपण देवाकडे जावं, देवाला या सर्व गोष्टी सांगाव्या आणि त्याला त्या ठिकाणी कार्य करायला आपण सांगावं. प्रियांनो, आपला देव या आपल्यासाठी या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तयार आहे. आपल्याला कळणारही नाही अशा बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या गोष्टी तो आपल्यासाठी करू शकतो. आणि म्हणून आपण त्याच्याकडे जावं, ज्या रीतीने यशाच्या ग्रंथात त्याचं वचन म्हणतं की परमेश्वराचा कान इतका मंद नाही किंवा त्याचा हात इतका तोकडा झालेला नाही की तो आपली मदत करू शकणार नाही. प्रियांनो, तो आजही आपली मदत करण्यासाठी तयार आहे, पण आपण त्याच्याकडे जातो का, हा प्रश्न आहे. इसलिए प्रियो, दूसरे वचन में इस प्रकार से लिखा है कि जिसके द्वारा विश्वास के कारण उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं। ये जब परमेश्वर के साथ हमारा मेल हो जाता है और हम एक ऐसे रिश्ते में जुड़ जाते हैं, हम देखते हैं वो सिर्फ और सिर्फ परमेश्वर के अनुग्रह से ही हमें मिलता है। आणि प्रियाने या ठिकाणी दुसरं वचन ज्या ठिकाणी आपल्याला कृपेत आपण आहोत, त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झालेला आहे. प्रियांनो, जी कृपा आपल्याला मिळालेली आहे, आपल्या स्वतःचं नीतिमत्व नाही, तर ही देवाच्या कृपेद्वारे किंवा देवाच्या दयेद्वारे आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. यहाँ पे हम देखते हैं कि पौलुस कहता है कि ये विश्वास की धार्मिकता, ये सिर्फ हमें परमेश्वर के साथ मेल ही नहीं करवाती, लेकिन हम पर उसका बहुतायत का अनुग्रह भी करती हैं, उसकी असीम शांति भी हमें देती है, और साथ ही साथ हमारे जीवन में एक नई आशा उत्पन्न करती हैं। आणि प्रियांनो, या विश्वासाच्या द्वारे ज्यावेळेस परमेश्वराबरोबर आपला समेट आणि सहभागिता होते, बरोबर आपलं एक नातं ज्यावेळेस तयार होतं, प्रियांनो, या ठिकाणी प्रेषित पाऊल म्हणतो की त्याद्वारे प्रियांनो आपल्याला केवळ त्या ठिकाणी देवाचा अनुग्रहच नाही, देवाची शांतीच नाही, तर त्या ठिकाणी देवाबरोबरची एक सहभागिता आणि देवाबरोबर असलेला एक समेटही घडून येतो. और यहाँ पे पौलुस कहता है कि परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करे। आज हमारा घमंड का विषय सिर्फ और सिर्फ परमेश्वर की महिमा की आशा होना चाहिए। आणि इथे पुढे प्रेषित पाऊल म्हणतो की आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयस्व करू. प्रियांनो, आपला गर्व जो आपला असला पाहिजे, हा देवाच्या आशेवर असण्याची गरज आहे. और इसलिए यहाँ पे जब हमने पिछले समय में देखा था रोमियो अध्याय 4 उसके वचन 18 में, कि अब्राहम ने निराशा में भी आशा रखकर विश्वास किया। क्यों विश्वास किया? क्योंकि उसको जो वचन प्राप्त हुआ था कि तेरा वंश ऐसा होगा कि वह सारी जातियों का पिता हो। ये वचन जो उसको प्राप्त हुआ था, इस वचन के द्वारा उसका उसकी जो आशा थी, वो उसके ताकत पर नहीं थी या उसकी कुवत पर नहीं थी, लेकिन परमेश्वर की उस प्रतिज्ञा के वचन पर थी जो महिमा की आशा है। आणि प्रियांनो, म्हणूनच आपण गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस अब्रामाविषयी पाहिलं, 4थ्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये ज्या ठिकाणी म्हणतं की त्याने आशेचा संभव नसतानाही आशेने विश्वास धरिला, यासाठी की कशासाठी त्याने विश्वास धरला, तर तशी तुझी संतती होईल असे जे वचन, त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. प्रियांनो, त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवाच्या वचनावर, त्याच्या कुवतीवर, त्याच्या सामर्थ्यावर त्याने विश्वास ठेवला नाही, तर जे परमेश्वराचं अभिवचन त्याला प्राप्त झालेलं होतं, त्यावर त्याने विश्वास ठेवला आणि त्यामुळे ती आशा त्याला प्राप्त झाली. प्रियो, इब्रानियों अध्याय 11 और वचन 1 में इस प्रकार से लिखा है कि अब विश्वास आशा की हुई वस्तुओं का निश्चय, अर्थात हम देखते हैं कि जिस आशा को 25 साल से अब्राहम अपने हृदय में संजोए रखा था,
उसका प्रमाण वह अपने विश्वास के द्वारा उस वर्तमान परिस्थिति में देता था। आणि प्रियांनो, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणतं की आता विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. प्रियांनो, हा भरोसा कुठून आला? तर इतके वर्ष अब्रामाने त्याच्या मनामध्ये जतन करून ठेवलेल्या ज्या आशेच्या गोष्टी होत्या, त्या त्याच्या विश्वासाच्या द्वारे कृतीमध्ये आलेल्या आहेत. प्रियो, उसकी आशा किसी पत्थर पर नहीं थी, उसकी आशा किसी मूर्ति पर नहीं थी, उसकी आशा किसी व्यक्ति पर नहीं थी जो बहुत धनी हो या बहुत कुलीन हो या बहुत ज्ञानवान हो, लेकिन उसकी आशा उस व्यक्ति पर निर्भर थी जो इस जगत का उद्धार करता है, जो उसके लिए राख से भी पुत्र उत्पन्न कर सकता था। आणि प्रियांनो, त्याची आशा, त्याचा भरोसा त्याने कधी कुठल्या दगडावर, कुठल्या मूर्तीवर, कुठल्या अशा व्यक्तीवर जो अधिक ज्ञानी आहे, संपन्न आहे आणि अधिक धनी आहे, अशावर त्याने ठेवला नाही. तर त्याने त्याची आशा, त्याचा भरोसा जो आहे त्या देवाच्या जगाच्या निर्माणकर्त्या परमेश्वरावर ठेवला, जो त्याच्यासाठी राखेतूनही संतती उभी करू शकत होता. इन दिनों में हम देखते हैं कि टेस्ट ट्यूब बेबी का बहुत चलन चल रहा है। अलग अलग प्रकार से संतान उत्पत्ति की प्रक्रिया चल रही है, लेकिन यदि हम इसको बिब्लिकली रीति से सोचे तो ये एक प्रकार का एक श्राप हम देख सकते हैं दुनिया पर आया, जो मनुष्य की गलती के कारण हुआ। क्योंकि बाइबल में साफ लिखा है कि परमेश्वर तो एक बांझ स्त्री को फलवंत स्त्री में बदलता है। आणि प्रियांनो, आजकालच्या जगामध्ये आपण पाहतो टेस्ट ट्यूब बेबी आहे किंवा आयव्हीएफ सारखे वेगवेगळे प्रकार आहेत जे संतती होण्यासाठी आज जगामध्ये आलेले आपण पाहतात. पण जर पवित्र शास्त्रानुसार जर आपण पाहिलं तर एक प्रकारचा शाप हा जगावर मनुष्याच्या कृत्यामुळे, त्यांनी केलेल्या दुराचारामुळे आलेला पाहतो. कारण देवाची ही कदापि इच्छा नाहीये. देवाचं वचन स्पष्ट आपल्याला सांगतं की तो वान स्त्रीला आनंदी मुलांची माता करीतो. साथ ही साथ वो कहता है कि बच्चे तो परमेश्वर की ओर से वरदान है, क्योंकि परमेश्वर ने स्वयं आदम को बोला था, फूलो फलो पृथ्वी पर भर जाओ। आणि आपण मुलांच्या बाबतीमध्येही पाहतो की परमेश्वर स्वतः म्हणतो की मुले हे देवाने दिलेले दान आहेत. आणि आदामालाही परमेश्वराने आशीर्वाद दिला होता की समृद्ध हो आणि बहुगुणित हो. और इसलिए हम यहाँ पे देखते हैं कि अब्राहम की जो आशा का कारण था, जिस आशा पर वो घमंड करता था, वो परमेश्वर था। वो इसीलिए था क्योंकि वो इस बात को समझ गया था कि यही है जो मेरी असंभव परिस्थिति को संभव में बदल सकता है। आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये प्रियांनो, अब्राहम ही गोष्ट समजला होता की माझी आशा, माझा भरोसा हा केवळ माझा देवच आहे, जो माझ्या प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला त्या ठिकाणी बदलू शकतो. प्रियो, एक और गवाही मुझे स्मरण आती है। मैंने उसको यूट्यूब में देखा था कि एक स्त्री थी और वो एक वेश्या थी और एक विश्वासी व्यक्ति ने उसको सुसमाचार सुनाया और उसको प्रभु में लाया और उसने कहा कि मैं तुझसे शादी करना चाहता हूँ। तो शुरू में उसने कहा कि नहीं, मैं नहीं कर सकती। उसने कहा नहीं, मैं तुझे पत्नी का दर्जा दूंगा। ऐसा वैसा बोल करके उसने शादी कर ली। शादी करने के बाद जब वह उसे अपने घर लेकर गया और उसके बाद ऐसा हुआ कि जब उनको लगा कि अब हमें बच्चे होना चाहिए, तो वो दोनों डॉक्टर के पास गए और डॉक्टर के पास जब जाने के बाद उन्होंने टेस्ट वगैरह करवाया, तो डॉक्टर ने उसकी पत्नी को कहा कि आप बाहर बैठिए। उसने उसकी पत्नी से बात किया और कहा कि आपकी पत्नी कभी माँ नहीं बन सकती, क्योंकि उसका तो यूट्रस ही नहीं है, क्योंकि बिना यूट्रस के तो बच्चा हो ही नहीं सकता। तो
उसका जो पति था वो थोड़ी देर के लिए निराश हो गया, लेकिन क्योंकि ये विश्वासी था, इसने उसको कुछ भी नहीं बताया और ना ही अपने घर वालों को कुछ बताया। लेकिन वो हमेशा उसके लिए यही बोला करता था कि परमेश्वर उपाय करने वाला है, परमेश्वर करेगा, परमेश्वर देगा। और उसने उसको कहा कि डॉक्टर ने यही कहा है कि बहुत जल्दी तुम माँ बनूंगी, बहुत जल्दी मैं पिता बनूंगा, और ये मेरा विश्वास है। और इसी रीति से वह उसको हर दिन दिलासा दिया करता था वचन के द्वारा। उसको ये इसी उदाहरण से, अब्राहम के उदाहरण से बार बार उसको वो एनकरेज किया करता था। और फिर प्रियो, मिराकुलसली 9 शादी के 9 महीने के बाद वो जो स्त्री थी उसको गर्भ ठहरा। और जब वो डॉक्टर के पास गई अपने हस्बैंड के साथ, तो डॉक्टर आश्चर्य करने लगा, क्योंकि उसने जब उसके उस रिपोर्ट्स को देखा तो बोला ये कैसे हो सकता है, ये तो असंभव है, क्योंकि इसको तो यूट्रस ही नहीं है। तो उसने क्या कहा उसके पति ने, मेरा परमेश्वर सब कुछ कर सकता है। आमेन, प्रेज द लॉर्ड। आणि प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक साक्ष मला आठवते. एक स्त्री होती आणि ती वेश्या व्यवसाय करीत होती. आणि एकदा एक देवाचा सेवक तिच्याकडे आला आणि त्याने जाऊन तिला म्हटलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आणि या स्त्रीने सांगितलं की नाही, मी लग्न करू शकत नाही. पण या देवाच्या सेवकाने सांगितलं की नाही, मी तुला पत्नीचा दर्जा देईल, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आणि अशा रीतीने या दोघांचं लग्न झालं. हा व्यक्ती तिला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरी घेऊन गेला. आणि काही काळ गेल्यानंतर ज्या वेळेला या दोघांनी ठरवलं की आता आपल्याला मुलं झाली पाहिजेत, अशा वेळेला ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडे जाऊन मुलं होण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रकारच्या ज्या चाचण्या होत्या त्या चाचण्या त्यांनी केल्या. आणि चाचण्यांमध्ये ज्यावेळेस जे निष्पन्न झालं त्यावेळेस डॉक्टरांसमोर ते बसले, त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितलं आणि या देवाच्या सेवकाला सांगितलं की तुमच्या पत्नीला मूल कधीच होऊ शकत नाही, कारण त्यांना गर्भाशयच नाही. आणि या सर्व सांगितल्यानंतर हे देवाचे सेवक जे होते हे खूप निराश झाले. पण तरी सुद्धा त्यांनी कुठलीही गोष्ट ना त्यांच्या पत्नीला सांगितली, ना कुटुंबातील कोणाला व्यक्तीला त्यांनी सांगितली. फक्त त्यांच्या पत्नीला विश्वासाच्या द्वारे ते हेच सांगत होते की लवकरच तू आई होणार आहेस, लवकरच मी बाबा होणार आहे आणि लवकरच परमेश्वर आपल्याला एक चांगल्या मुलाने आशीर्वादित करणार आहे. आणि अशा रीतीने हे सतत त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत होते आणि तिला विश्वासामध्ये अधिक वाढवत होते. आणि बरोबर लग्नाच्या 9 महिन्यानंतर ज्यावेळेस या जोडप्याला कळालं की आता या त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी गर्भ राहिलेला आहे आणि ज्यावेळेस ते डॉक्टरकडे गेले, ते रिपोर्ट पाहून डॉक्टर स्वतः आश्चर्यचकित झाले की ही अशक्यप्राय गोष्ट आहे. ज्या स्त्रीला गर्भाशयच नाही ती आज गर्भवती कशी असू शकते. प्रियांनो, हे केवळ त्या आशेचं वचन आहे, या आशेच्या गोष्टी आहेत ज्या अदृश्य रीतीने ज्यावेळेस आपल्या समोर काम करतात त्यावेळेस परमेश्वर त्या आशेच्या नीतिमत्वाच्या वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करतो. प्रियो, यहाँ तक कि उसकी पत्नी को भी मालूम था कि उसको यूट्रस नहीं है, इसीलिए वो कह रही थी कि मुझे शादी नहीं करना है। लेकिन जब वो प्रेग्नेंट हुई तो उसको परमेश्वर पे इतना विश्वास हो गया कि वो कहने लगे कि सचमुच में प्रभु यीशु मसीह जिंदा खुदा है। आमेन, हालेलुया. आणि प्रियांनो, इतकंच नाही तर या देवाच्या सेवकाला त्याच्या पत्नीला सुद्धा ही गोष्ट ठाऊक होती की मला गर्भाशय नाही आणि म्हणूनच तिने या लग्नासाठी नकार दिलेला होता. पण ज्या वेळेला तिला कळालं की ती गर्भवती राहिलेली आहे त्यावेळेला अधिक तिचा विश्वास प्रभू येशूवर वाढलेला आहे. मेरे प्रियो, यही है कि हमारी महिमा की आशा का घमंड, और वो सिर्फ परमेश्वर है। इसलिए पौलुस कहता है कि परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करो। हमने हमेशा उसकी महिमा की आशा पर घमंड करना है, और ये हमें सिर्फ उसके प्रतिज्ञा के वचनों से ही प्राप्त होते हैं। इसलिए जितने अधिक हम उसके प्रतिज्ञा के वचनों पर मनन करते चले जाएंगे, हमारी आशा उतनी दृढ़ होती चली जाएंगी, और हमारे विश्वास के शब्द वर्तमान परिस्थिति में उस आशा की ओर हमें ले जाने के लिए अग्रसर करते चले जाएंगे। आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी प्रेषित पाऊल म्हणतो की गौरवाच्या आशेचा आपण गर्व करावा.
आपली जी आशा आहे ती प्रभू येशूद्वारे आपल्याला मिळालेली आहे आणि आशेचा आपण गमन करावा, कारण तीच एक आशा आहे जी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या त्या प्रत्येक अभिवचना आपल्या जीवनात आणण्यासाठी आपल्याला सहायता करते. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये मागे न ढळता जे अभिवचन जे आपल्याला देवाकडनं त्याच्या वचनाद्वारे मिळालेलं आहे, जे अभिवचन आपल्याकडे आहे त्यावर आपण पूर्णतेने भरोसा ठेवावा, कारण तीच विजयाची आशा है। और मेरे प्रियो, पहला आपने देखा परमेश्वर की शांति, उसका अनुग्रह, फिर आशा और निश्चयता। क्योंकि अब्राहम को इस बात का निश्चय था कि जिसने वचन दिया है वो ही उससे पूरा करेगा। तो हमें क्या करना है, जैसा इब्रानियों 11:1 में लिखा हुआ है कि विश्वास आशा की वस्तु का निश्चय है। आणि निश्चय, यस। पाचव्या अध्यायामध्ये ह्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत की अब्राहमाच्या बाबतीमध्ये त्याला परमेश्वराने काय दिलं, सगळ्यात आपण पाहिलेलं आहे की परमेश्वराने त्याच्या शांतीने त्याला भरलेला आहे, त्याच्या कृपेने त्याला भरलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याला तो निश्चय दिलेला आहे, जे अभिवचन त्याला देवाने दिलेलं होतं त्या देवाच्या वचनाकडे, त्या वचनावर त्याला अधिक निश्चय होता की जरी त्या गोष्टी मला दृश्य क्षेत्रात दिसत नसल्या, ज्या रीतीने आपण इब्री लोकास्पत्र 11 अध्याय 1 वचनात पाहतो की विश्वास हा आशा धरल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री असा आहे। क्योंकि 4 अध्याय का 21 वचन इस प्रकार कहता है, और निश्चय जाना कि जिस बात की उसने प्रतिज्ञा की है वह उसे पूरा करने में भी सामर्थी है। प्रियो, हमें इस बात का निश्चय होना चाहिए अपने जीवन में कि मेरा प्रभु मेरे जीवन में उन असंभव परिस्थिति को अपनी प्रतिज्ञा के अनुसार पूरा करने के लिए सामर्थी है। आणि प्रियांनो, म्हणून आपल्याला तो निश्चय असण्याची गरज आहे, ज्या रीतीने आपण 4 अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये पाहत, आपण दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता। प्रियांनो, जरी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आपल्याला नकारात्मक, आपल्याला अगदी त्याच्या विरोधी असलेली दिसलेली अशी आपण पाहू शकत असू, तरी सुद्धा त्या आशेच्या वचनावर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो प्रियांनो, तो निश्चय आपल्याला ज्यावेळेस त्या वचनावर आपण करतो त्यावेळेस परमेश्वर अशक्य त्या गोष्टी आपल्यासाठी करत असतो। प्रियो, जब हम उत्पत्ति के 2 अध्याय के 17 वचन में पढ़ते हैं, परमेश्वर ने आदम को उस पेड़ के पास लेकर गया जिसको खाने से परमेश्वर ने वर्जा था। अर्थात उसने कहा था कि ये भले और बुरे के ज्ञान का वृक्ष है, जिस दिन तू उसका फल खाएगा तू निश्चित मरेगा। तुमच्या 2 अध्यायाच्या 17व्या वचनामध्येही आपण पाहतो की ज्या वेळेला परमेश्वर स्वतःहून त्या ठिकाणी आदामाला त्या बागेच्या मध्यभागी लावलेल्या झाडाकडे घेऊन जात आहे आणि ज्या झाडाला त्या ठिकाणी चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्याचं फळाचं झाड म्हटलेलं आहे आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की ज्या दिवशी तू या झाडाचे फळ खाशील तू निश्चित मरशील। प्रियो, वहां पे भी शब्द आया है, हिंदी में आया है अवश्य मर जाएगा। इट मीन्स जो परमेश्वर ने कहा है वो निश्चित ही होना है। आणि हिंदी भाषांतरामध्ये भाषांतरामध्ये निश्चित हा शब्द आलेला आहे, म्हणजे जर परमेश्वर या गोष्टी बोलत आहे त्या खरोखर रीतीने घडणारच। प्रियो, ये वो कर्म था जो इंसान को परमेश्वर से दूर ले जाने वाला कर्म था। आणि प्रियांनो, हे जे कर्म, हे जे कार्य होतं, हे कार्य मनुष्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाणारं कार्य किंवा काम होतं। लेकिन एक जो विश्वास का कार्य जो हमें परमेश्वर के नजदीक लेकर जाता है, उसके विषय में रोमियो अध्याय 10 और वचन 9 में लिखा हुआ है। आणि एक जे कार्य जे आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातं त्याविषयी आपण पाहतो रोमकरासपत्र 10वा अध्याय आणि याच्या 9व्या वचनामध्ये। देखिए, वहां पे इस प्रकार से लिखा हुआ है कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन में विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुए में से जिलाया तो तू निश्चय उद्धार पाएगा। यहाँ पे पढ़िए प्लीज।
आणि या ठिकाणी 9वं वचन म्हणतं, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास करशील, तर तुला निश्चित तारण प्राप्त होईल. प्रियो, जब हम इन दो वचनों की तुलना करते हैं, अर्थात उत्पत्ति 2:17 में प्रभु ने कहा कि तू अवश्य मरेगा, और रोमियो 10:9 में प्रभु कहता है कि निश्चय तू उद्धार पाएगा, अर्थात निश्चय तू जिलाया जाएगा। ये हमें देखने को मिलता है कि उसके कर्म के कारण वह परमेश्वर से दूर हो गया था, लेकिन यहाँ पे प्रभु यीशु मसीह के कर्म के कारण, और जब हमने उसकी उस कर्मों की धार्मिकता पर विश्वास किया, तो हमें विश्वास की धार्मिकता उद्धार के रूप में मिली। आणि प्रियानो, जर या दोन्ही वचनांची तुलना जर आपण या ठिकाणी केली, जर उत्पत्ती 2:17 आणि या ठिकाणी रोमकरासपत्र 10:9 हे वचन जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी देव स्वतःहून त्याला म्हणतो की तू निश्चित मरशील, पण या ठिकाणी आपण पाहतो की निश्चित तुला तारण प्राप्त होईल. प्रियानो, याचा अर्थ काय होतो की मनुष्याने त्याच्या कर्मामुळे जे देवापासून अंतर तयार केलेलं होतं, देवापासून तो दूर गेलेला होता, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानाद्वारे त्याने जे नीतिमत्वाचं जीवन तो जगलेला आहे, त्या नीतिमत्वाच्या जीवनाद्वारे आपल्यासाठी विश्वासाचं तारण उपलब्ध करून दिलेलं आहे. और मेरे प्रिय, यहाँ पे लिखा तू निश्चय उद्धार पाएगा, उसमें ऐसा नहीं लिखा है कि तू उद्धार पा सकेगा या उद्धार पाने वाला है, या तेरे उस अच्छे कर्मों को देखकर तुझे उद्धार मिलेगा, लेकिन लिखा है कि यदि तू सिंपल अपने मन में, अपने मुंह से अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने यीशु को मरे हुए में से जिलाया, तो तू निश्चय उद्धार पाएगा। आणि प्रियांनो, या ठिकाणी इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायला लावल्या नाही, तर वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की तुला निश्चित तारण प्राप्त होईल. या ठिकाणी वचन हे म्हणत नाही की तुला निश्चित तारण प्राप्त होणार आहे किंवा होऊ शकेल किंवा जर तू असं करशील तर ते तुला मिळेल. या गोष्टी या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत नाही. तर देवाचं वचन स्पष्ट रीतीने म्हणतं की केवळ छोटीशी गोष्ट आहे, जर तुझ्या मनामध्ये तू विश्वास ठेवशील आणि मुखाने कबूल करशील की प्रभू येशू ख्रिस्त हा मेलेतून उठवलेला आहे, तर ती गोष्ट तुला तात्काळ प्राप्त होईल. प्रियो, उद्धार से विश्वास की धार्मिकता से ही प्राप्त होता है, कर्मों की धार्मिकता से प्राप्त नहीं होता। प्रियांनो, तारण जे आहे हे विश्वासाच्या नीतिमत्वामुळेच प्राप्त होतं, कर्मामुळे प्राप्त होत नाही. और ये निश्चित है, इसमें कोई डाउट नहीं है। शैतान कई बार हमारे मन में ये डालने की कोशिश करेगा, अरे तुम्हारे काम तो अच्छे नहीं है, कैसा क्या तुम्हारा उद्धार हुआ है, क्या सचमुच में तुम परमेश्वर के साथ मेल रखे हो, तुम्हारा मेल है क्या, सचमुच परमेश्वर तुम्हारा पिता है क्या। प्रियो, ये सारी बातें हमको हमारे कर्म की धार्मिकता की ओर लेकर जाती हैं, और इसके कारण कई बार हमारे हमारे मन में एक हीनता की भावना उत्पन्न हो सकती है कि शायद मैं परमेश्वर के योग्य नहीं, और कई लोग इस विचार को करके बैकस्लाइड भी हो जाते हैं। आणि प्रियांनो, बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये तो संशय आणि शंका सुद्धा येते की खरोखर परमेश्वर माझ्यासाठी ते करेल का, परमेश्वर माझं ऐकेल का, की या गोष्टी माझ्या जीवनामध्ये होतील का. प्रियांनो, ज्या वेळेला अशा गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण असतो, प्रियांनो, सैतान आपल्याला त्या अभिवचनापासून दूर घेऊन जातो. प्रियो, हमें जानने की आवश्यकता है कि हमारा उद्धार निश्चित है, क्योंकि ये उद्धार हमारे कर्मों पर निर्भर नहीं है। ये प्रभु यीशु मसीह ने जो कलवरी क्रूस पर आपके और मेरे लिए बलिदान को किया, जो उसने व्यवस्था को पूरी किया और परमेश्वर पिता की आज्ञा को पूरी किया, उसके द्वारा विश्वास की धार्मिकता से हमें ये उद्धार प्राप्त हुआ है। आणि प्रियांनो, हा जो हे जे तारण आहे हे आपल्याला आपल्या कर्मामुळे नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे विश्वासाची क्रिया, जे विश्वासाचं आचरण, त्या ठिकाणी नीतिमत्वाचं आचरण तो जगलेला आहे आणि ते वधस्तंभापर्यंत तो घेऊन गेलेला आहे, या त्याच्या नीतिमत्वाच्या आचरणामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो प्रियो, हमें अब इस पर एक प्रश्न है कि यदि परमेश्वर इतना बड़ा, अर्थात हमें स्वर्ग में ले जाने के लिए उस उद्धार को सिर्फ विश्वास के द्वारा देता है, तो जो इस पृथ्वी पर रहकर जिन बातों की हमें जरूरत है, उन बातों को वो हमें क्यों करना देगा। आणि म्हणून मग प्रियांनो, या ठिकाणी आता एक प्रश्न येतो, जर इतक्या छोट्याशा विश्वासामुळे जर ज्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला
स्वर्गात जाण्याचा मार्ग जो मोकळा करून देऊ शकतो, आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग खुला करू शकतो, तर मग या गोष्टीचा विचार आपण करूया की परमेश्वर या जगामध्ये आपल्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करणार नाही का? तो मेरे प्रियो, सबसे पहली बात, जब हमें ये निश्चय है कि हमारा उद्धार हुआ है, तो हमें ये भी निश्चय करना है कि इस दुनिया में रहते हुए परमेश्वर हमारी हर एक जरूरतों को, यहाँ तक कि हमारी इच्छाओं को भी पूरा करेगा। आणि म्हणून मग प्रियांनो, ज्या वेळेला आपल्याला हा निश्चय होतो, आपल्या मनामध्ये ज्यावेळेस हा विश्वास असतो की परमेश्वर माझ्या सोबत आहे, त्यावेळेला या गोष्टीचा निश्चयही आपल्या जीवनामध्ये येतो की जर या जगामध्ये मी जगत आहे, तर या जगामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठाही परमेश्वर मला करणार आहे. और ये निश्चितता सिर्फ और सिर्फ परमेश्वर के प्रतिज्ञा से ही प्राप्त होती है, इसलिए हमें हमेशा परमेश्वर की प्रतिज्ञा के वचन पर मनन करते चले जाना है। आणि प्रियांनो, या सर्व गोष्टी केवळ देवाच्या वचनाद्वारे शक्य होतात आणि म्हणून देवाने दिलेल्या या अभिवचनावरच आपल्याला सदैव अवलंबून राहण्याची गरज आहे. हम देखते हैं मेरे प्रियो कि एक स्त्री के विषय में बाइबल में लिखा हुआ है, मरकुस अध्याय 5 उसके 25 वचन से आगे जब आप देखेंगे, उस स्त्री को लहू बहने का रोग था और वो 12 वर्ष से इस रोग से पीड़ित थी, और बाइबल कहती है कि उसने अपना सारा धन व्यय कर दिया, अर्थात उसने पूरा पैसा जो है वो बर्बाद कर दिया उन वैद्यों के पीछे, उन हाकिमों के पीछे, लेकिन फिर भी उसका ये रोग उस रोग से उसे चंगाई नहीं मिली, और ऐसा लिखा कि वो अब पूरी रीति से कंगाल भी हो गई और वो दुर्बल भी हो गई थी। आणि प्रियांनो, एक अशा स्त्रीविषयी आपण मार्काचा शुभवर्तमान 5वा अध्याय आणि याच्या 25व्या वचनापासून त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी एक रक्तस्रावी स्त्री आहे आणि जी त्या ठिकाणी त्या वेदनेमध्ये अनेक वर्षापासून आहे. देवाचं वचन आपल्याला सांगतं की त्या त्रासासाठी, त्या आजारासाठी तिने आपला धनसंचय जो होता तो त्या सर्व वैद्य जे त्या ठिकाणी उपचार करणारे होते त्यांच्या मागे खर्च केलेला आहे. आणि आताच्या घडीला आपण पाहतो की ती स्त्री पूर्णपणे कंगाल झालेली आहे आणि तेवढंच नाही तर ती दुर्बलही झालेली आहे. लेकिन प्रियो, हम एक बात उसमें देखते हैं कि उसकी आशा बड़ी दृढ़ थी। उस 12वें साल में भी जब वह निर्बल हो चुकी थी, कंगाल हो चुकी थी, लेकिन उसकी आशा कंगाल नहीं हुई थी और उसकी आशा निर्बल नहीं हुई थी। आणि प्रियांनो, या सर्व 12 वर्षामध्ये ही एक चांगली गोष्ट आपण तिच्या जीवनामध्ये पाहतो की तेवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी आर्थिक रीतीने ती कंगाल झालेली होती, ती दुर्बल झालेली होती, पण तरी सुद्धा तिने तिची आशा सोडलेली नव्हती. त्या आशेमध्ये ती तशीच होती आणि त्या आशेच्या बाबतीमध्ये ती कधीही कंगाल नव्हती. जो जब हम 27 और 28 वचन पढ़ते हैं तो वहां पे ऐसा लिखा है कि उसने यीशु की चर्चा सुनकर, देखिए बाइबल कहती है रोमियो 10:17 में कि विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है। यहाँ पे हम देखते हैं कि उसने जो अपने जीवन में चंगाई पाई वो विश्वास से पाई थी, कर्मों से नहीं पाई थी। आणि प्रियांनो, या ठिकाणी 27व्या वचनामध्ये आपण पाहतो की तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकून त्या ठिकाणी ती गेलेली आहे. प्रियांनो, वचन आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगतं की विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ही देवाच्या वचनामुळे आहे. प्रियांनो, या स्त्रीने त्या ठिकाणी त्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून तिने तिची आशा टिकवून ठेवली. और प्रियो, हम यहाँ पे देखते हैं कि उसने चर्चा सुनी, क्या सुनी? कि वो चंगा करता है। उसके अंदर की जो आशा थी वो और मजबूत हो गई, और ऐसा लिखा हुआ है 28 वचन में कि वो कहती थी, वो अपने मुंह से बोलती थी, अंगीकार करती थी कि यदि मैं उसके वस्त्रों को छू लूंगी तो चंगी हो जाऊंगी। आणि प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की तिने त्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. काय ऐकलं होतं की येशू आरोग्य देणारा आहे आणि ज्या वेळेला या गोष्टी तिने ऐकलं, तिच्या मनामध्ये ती आशा अधिकच रीतीने जागृत झालेली आहे. म्हणून 28व्या वचनात आपण पाहतो की तिने म्हटले, प्रियांनो, ती त्या ठिकाणी तिच्या मुखाने ही गोष्ट कबूल करत होती, ती स्वतः त्या ठिकाणी बोलत होती. प्रियो, यहाँ पे हम देखते हैं उस समय में प्रभु यीशु मसीह अपनी अपनी उस क्या कहेंगे, प्रभु यीशु मसीह अभी तक क्रूस पर नहीं चढ़ा था, इसीलिए यहाँ पे लिखा हुआ है कि यदि मैं उसके वस्त्र ही को छू लूंगी, अर्थात उसका ये विश्वास था
कि यदि मैं उसके वस्त्र की छोर को छू लूंगी तो मैं निश्चित चंगी हो जाऊंगी, अर्थात मैं निराश होकर वापस नहीं आऊंगी। ये उसका विश्वास था। आणि प्रियांनो, आपण पाहतो की तोपर्यंत प्रभू येशूचा गौरव झालेला नव्हता, तो वधस्तंभावर गेलेला नव्हता. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या स्त्रीचा विश्वास पाहतो की तिने हे म्हटले की मी त्याच्या मागे जाऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला जरी शिवले तरी सुद्धा मी बरी होईन. उन दिनों में प्रभु यीशु मसीह यरूशलेम की, इज़राइल की सड़कों पर फिरा करता था और उसका यही काम था कि जो कुचले हुए हैं उनको छुड़ाए और जो बीमार है उनको चंगा करे। आणि प्रियांनो, त्या काळामध्ये आपण पाहतो की प्रभु येशू इस्रायलामध्ये यरुशलेमेच्या रस्त्यावर त्या ठिकाणी फिरत असे आणि त्याची सेवा हीच होती की त्या ठिकाणी जे पीडेमध्ये आहे त्यांना मुक्त करावे आणि जे आजारी आहे त्यांनी त्यांना बरं करावं. प्रियो, हम देख सकते हैं यहाँ पे कि उसका जो विश्वास था, जो उसकी आशा से उत्पन्न हुआ था, वो कितना निश्चित था, वो कितना दृढ़ था कि वो अपने जीभ को तक नहीं रोक पाई इस बात को बोलने के लिए कि मुझे बस उसके वस्त्रों को छूना है और चंगा हो जाना है। क्योंकि हम देखते हैं कि उसने ना कभी यीशु को देखा था, ना इसके पहले कभी सुना था। और ऐसा लिखा है कि जब यीशु मसीह चलते थे तो भीड़ उसके साथ चलती थी। अब ऐसी परिस्थिति में उस यीशु को ढूंढना, क्योंकि यहूदी लोगों का पोशाक एक समान होता था, यहूदी लोग दाढ़ी रखा करते थे। अब ऐसे समय में उस छोर को उसने ये भी नहीं कहा था कि मैं यीशु को देखूंगी तो चंगी हो जाऊंगी, या यीशु के हाथ को छूंगी तो चंगी हो जाऊंगी, यीशु के पैरों पर गिर जाऊंगी तो चंगी हो जाऊंगी, या उसे विनती करूंगी तो चंगी हो जाऊंगी, या मैं क्या कहेंगे उसको उसको कुछ जो कुछ मेरे पास अभी बचा है वो दे दूंगी तो चंगी हो जाऊंगी। लेकिन उसने कहा था उसके वस्त्र की छोर को ही छू लूंगी तो चंगी हो जाऊंगी। क्योंकि उस समय में जो वस्त्र यहूदी लोग पहना करते थे, प्रभु यीशु मसीह जो वस्त्र पहनते थे उसके ऊपर एक शॉल ओढ़ा करते थे, उसकी जो छोर होती थी उसमें वचन लिखा होता था। आणि प्रियांनो, आपण पाहतो ही स्त्री होती, ही आपल्या विश्वासाला, आपल्या आशेला तिने इथपर्यंत त्या ठिकाणी आपल्या जीवनात वाढवलेलं होतं की ती शांत बसू शकली नाही. तर तिने तिच्या मुखाने कबूल केलेलं आहे की मी जाऊन त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मला ते आरोग्य प्राप्त होईल. पण प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की तिने प्रभू येशू ख्रिस्ताला यापूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं. तो कसा दिसतो, काय आहे हे तिला ठाऊक नव्हतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहतो की जेथे कुठे तो गेलेला आहे एक मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे चालत होता. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने ती आशा धरलेली आहे की मी जाऊन त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी सुद्धा मला ते आरोग्य प्राप्त होईल. ती म्हटली नाही की मी लांब उभं राहते, लांब उभं राहून जरी मी त्याला पाहिलं तरी मला आरोग्य प्राप्त होईल. पण तिने ते विश्वास धरलेला आहे की मी त्याच्या वस्त्राला जाऊन शिवेल. पण प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की त्या काळामध्ये जे सर्व यहुदी लोक होते त्या सर्वांचा पोशाख हा एकसारखाच होता. लांब दाढी आणि झगे हे लोक वापरत असत. पण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जर आपण पाहिलं तर त्याच्या झग्यावर तो एक प्रकारच्या शॉल सारखा एक कपडा त्या ठिकाणी ओढत असे आणि त्याच्या टोकाला त्या ठिकाणी जो कपडा होता त्यावर वज्र असायची. मेरे प्रियो, हम यहाँ पे देखते हैं कि उसका बोलना उसके लिए मार्ग को तैयार कर रहा था और वह भीड़ उसके लिए मार्ग तैयार कर रही थी। मेरे प्रियो, हम देखते हैं जहाँ पे हमको लगता है कि ये असंभव है और जब हम वचन को बोलना शुरू करते हैं हमारे लिए मार्ग तैयार होते चले जाते हैं। आणि प्रियांनो, हाच तिचा विश्वासाने तिच्यासाठी मार्ग बनवलेला आहे. याच तिच्या विश्वासाने त्या लोकसमुदायातून येशूकडे जाण्यासाठी तिच्यासाठी मार्ग तयार झालेला आहे. प्रियांनो, अशा प्रकारचा विश्वास ची कबुली ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये देतो, प्रियांनो, आपल्यासाठीही त्या ठिकाणी एक मार्ग तयार होत असतो. इसके लिए जरूरी है मेरे प्रियो निश्चयता, क्योंकि विश्वास आशा की वस्तु का निश्चय है। हमें निश्चय करना है कि हमें प्रभु से क्या चाहिए, हम प्रभु से क्या क्या पाना चाहते हैं, और उसका प्रति निश्चय होना है और उसको बोलना है। जैसा हम देखते हैं कि आदम के कर्म के कारण पाप आया और यीशु मसीह के कर्म के कारण उद्धार आया, जिसे हमने विश्वास की धार्मिकता से प्राप्त किया। उसी प्रकार हम इस पृथ्वी पर रहकर भी जो भी हमें चाहिए, चंगाई चाहिए, हमें सेहत चाहिए, हमें हमें
पैसे चाहिए, हमें घर चाहिए, हमें नौकरी चाहिए, हमें काम चाहिए, हमें सेवा चाहिए, हमें आत्माएं चाहिए, जो कुछ भी हमें चाहिए वो सिर्फ हमारे बोलने के द्वारा प्रभु हमारे लिए मुहैया करवाएगा। आमेन, आमेन. आणि प्रियांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की त्या बोलण्याद्वारे, त्या विश्वासाच्या कबुलीद्वारे आपल्यासाठीच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता या जगामध्ये होणार आहे. ज्या वेळेला परमेश्वरावर आपण पूर्ण रीतीचा विश्वास आपण ठेवतो, ज्या विश्वासावर आपण भरोसा ठेवतो, ज्या त्याने इब्री 11 मध्ये म्हटलेलं आहे की अविश्वास धरलेल्या गोष्टीविषयीची आशा आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याच्या कर्माद्वारे आपल्याला ती तारणाची आशा उपलब्ध करून दिली आणि आदामाने त्याच्या कर्माद्वारे आपल्यासाठी ते त्या ठिकाणी तारणाचं बंद केलेलं होतं. पण प्रियांनो, ज्यावेळेला त्या प्रभू येशू ख्रिस्तावर त्याचे केलेल्या त्या नीतिमत्वाच्या कर्मावर आपण विश्वास ठेवतो, प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये ती आशा येते. मग ती आशा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी मिळवण्यासाठी असो, आपलं शिक्षण मिळवण्यासाठी असो, आपला रोजगार, आपलं नोकरी, आपल्या कुठल्या जीवनामध्ये लागणाऱ्या कुठल्याही गोष्टी मिळवण्यासाठी असो, ज्या वेळेला आपण आपल्या मुखाने त्या गोष्टी कबूल करतो, प्रियांनो, त्या गोष्टी परमेश्वर आपल्यासाठी सत्यात आणतो. Praise the Lord। और इसलिए हम देखते हैं मेरे प्रियो, विश्वास से परमेश्वर के साथ हमारा मेल हुआ है और वो सिर्फ अनुग्रह के कारण हुआ है। और हर दिन परमेश्वर हमें अपने अनुग्रह में लिए चलता है। हमें रोज ये प्रार्थना करने की आवश्यकता है, प्रभु आज मुझे तू अपने अनुग्रह में लिए चल, क्योंकि बाइबल में लिखा हुआ है रोमियो अध्याय 6 उसके वचन 14 में, क्योंकि हम व्यवस्था के अधीन नहीं अनुग्रह के अधीन हैं, इसीलिए पाप की प्रभुता हम पर नहीं होगी। अर्थात संसार की कोई भी बातें हम पर प्रहार नहीं कर पाएंगी, हमें परमेश्वर से दूर नहीं ले जा पाएंगी, क्योंकि हम अनुग्रह में हैं। और इसलिए हमें परमेश्वर के अनुग्रह को हर दिन मांगना है। हमारे छोटे से छोटे कामों के लिए भी हमें परमेश्वर के अनुग्रह को मांगना है। उसी के साथ हमें परमेश्वर की आशा पर घमंड करना है। आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला आपला जो विश्वास आहे हा परमेश्वरावर ठेवण्याची गरज आहे, इतरत्र दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर नाही। तर आपल्याला त्या परमेश्वरावर, त्या नित्यमत्वाच्या आशेवरती आपल्याला अधिक भरोसा ठेवून चालण्याची गरज आहे। ज्या रीतीने रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 14 वचन आपल्याला सांगतं की पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात। प्रियांनो, आज आपण त्या कृपेच्या अधीन आहोत। ते देवाची कृपा आपल्याला दिलेली आहे। पापाची कुठल्या प्रकारची सत्ता आज आपल्यावर राज्य करू शकत नाही। म्हणून त्या परमेश्वराने दिलेल्या, प्रभू येशूने दिलेल्या त्या विश्वासावर, त्या तारणावरती आपण अधिक विश्वास ठेवावा आणि त्या गोष्टी प्राप्त होण्याची निश्चितता आपल्या जीवनामध्ये आपण बाळगावी। आपण निश्चित त्या गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये प्राप्त करू शकतो। इसका अर्थ यह है मेरे प्रियो कि हमारा हमारा जो कॉन्शियस है वो क्राइस्ट कॉन्शियस और क्रॉस कॉन्शियस होना जरूरी है। आणि म्हणून प्रियांनो, विशेष गोष्ट आपण लक्षात घ्या, आपली जी समजूत आहे, आपली जी समज आहे, ती आपण एक ख्रिस्तावर आणि दुसरी गोष्ट स्तंभावर ठेवावी। और तभी ही ये हमारे जीवन में निश्चितता को लेकर आएगा कि यस, मेरा प्रभु मेरे लिए सब कुछ पूरा कर सकता है। आणि तेव्हाच प्रियांनो, या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्या निश्चिततेला घेऊन येऊ शकतात, त्यावेळेस ज्याद्वारे आपण म्हणू शकतो की माझा परमेश्वर माझ्यासाठी सगळं काही करू शकतो। एक वचन पढ़ के हम प्रार्थना करेंगे। रोमियो 8 अध्याय का 32 वचन, जहां पे इस प्रकार लिखा हुआ है, जिसने अपने निज पुत्र को भी नरक छोड़ा परंतु उसे हम सबके लिए दे दिया, वह उसके साथ हमें सब कुछ क्यों ना देगा। आणि प्रियांनो, एक शेवटल्या वचनाद्वारे आज आपण समाप्त करूया। रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये अशा रीतीने म्हटलंय, ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेविता आपणा सर्वांकरिता दिले, तो त्या सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही। ये जो वचन है ये हमें निश्चितता, हमारे मन में एक एक दृढ़ता को निर्माण करता है कि हमारा प्रभु जब हमें उस उद्धार को देने के लिए, जो हम अपने कर्मों के द्वारा कभी भी प्राप्त नहीं कर सकते थे, सिर्फ मात्र एक अंगीकार के द्वारा हमें प्राप्त होता है, तो इस संसार की नाशवंत वस्तुएं वो हमें क्यों करना देगा। आणि प्रियांनो, या वचनाद्वारे आपल्या मनामध्ये ती आशा देव आपल्याला देतो की त्याच्यावर भरोसा ठेवल्याद्वारे, त्याच्याद्वारे जर आपल्याला त्या अविनाशी गोष्टी तो देऊ शकतो, तर
त्याच्यावर त्या भरोसा ठेवल्याद्वारे आपल्याला या जगातल्या नाशवंत गोष्टी सुद्धा तो का देणार नाही? इसलिए होने दीजिए मेरे प्रियो कि हम अपनी आशा के घमंड को सिर्फ परमेश्वर की महिमा पर रखें, क्योंकि परमेश्वर की महिमा की आशा ही हमारा घमंड है, और उसमें हमें निश्चितता रखनी है कि प्रभु हमें सब कुछ मुहैया करवाने के लिए अपना अनुग्रह बहुतायत से कर सकता है। आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला त्या आशेवर आपला घमंड, आपला गर्व करण्याची गरज आहे. कारण आपला गर्व जो आहे त्या आशेच्या नीतिमत्वावर आहे, आणि त्यावर आपण ज्यावेळेस भरोसा ठेवतो, ती आशा आपल्या जीवनात येते, त्यावेळेला आपल्याला भरोसा प्राप्त होतो की माझा परमेश्वर माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करणारा देव आहे. तो परमेश्वर आप सबको आशीष दे। अगली क्लास में हम क्लेश के विषय में सीखेंगे कि जब हम मसीह में हैं तो हमारे जीवन में क्लेश क्यों आते हैं, और इस क्लेश का आना हमारे जीवन में क्यों जरूरी है, इसके विषय में हम सीखेंगे। तो आइए समय में प्रार्थना करेंगे भाई हर्षल के साथ। आइए हम प्रार्थना करें। थैंक यू जीसस। प्रभू राजा, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो, परमेश्वर बाप्पा प्रभू तुझे आभार मानतो परमेश्वर बाप्पा, की केवळ प्रभूजी आमच्यासाठी परमेश्वर, आम्ही योग्य नसताना प्रभू, आम्ही त्या लायकीचे नसतानाही परमेश्वर बाप्पा, द्वारे प्रभूजी अधिक कृपा आमच्या जीवनावर तू केली परमेश्वर बाप्पा, आणि प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हाला परमेश्वर बाप्पा त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी ख्रिस्ताद्वारे प्रभू ते मार्ग तू मोकळा करून दिलेला आहेस राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. हे आमचं चांगुलपण नाही, आमचे कर्म नाही प्रभू, तर ही तुझी कृपा आहे परमेश्वर बाप्पा, की आज आम्ही स्वतःला तुझे लेकर म्हणू शकत आहोत परमेश्वर बाप्पा. धन्यवाद देतो त्या ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल परमेश्वर बाप्पा, त्या ख्रिस्ताने दिलेल्या नीतिमत्वाबद्दल प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्याच्याद्वारे आज आम्ही स्वतःला धन्य म्हणतो बाप्पा, कारण ती इतकी मोठी कृपा आमच्या जीवनावर तू केली प्रभू. इतकीच नाही प्रभूजी, तर स्वर्गामध्ये जाण्याची आणि प्रभू तुझ्या बरोबर एक सहभागिता आमच्या होण्याची तू कृपा केली प्रभूजी. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. खरोखर प्रभू तू किती महान आहेस परमेश्वर बाप्पा. प्रभू आमच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडे जाऊन आमच्यासाठी तू प्रत्येक केलेला आहे प्रभू, की जेणेकरून आमचा नाश होऊ नये प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हाला सहायता कर प्रभूजी, की आम्ही तुझ्यासाठी, तुझ्या गौरवासाठी जगावं परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू ते नीतिमत्व तू आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूद्वारे देव केलेला आहे परमेश्वर बाप्पा. त्या नीतिमत्वाच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही दररोज परमेश्वर बाप्पा वाढ करावी, दररोज त्याच्यामध्ये वाढावं, आणि आमच्या विश्वासाचा स्तर जो आहे परमेश्वर बाप्पा दैनंदिन जीवनामध्ये अधिक रीतीने आम्ही उंचवावा प्रभू. म्हणून आम्हाला सहायता कर परमेश्वर बाप्पा. प्रभू आमच्या बोलण्यामध्ये परमेश्वरा ते आशेचे शब्द तू दे प्रभू, की ज्यावेळेस आम्ही बोलू परमेश्वर बाप्पा, आम्हाला ती आशा असेल की प्रभू आमचा देव, माझा देव माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी करण्यासाठी तयार आहे. तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा आजच्या शिक्षणाबद्दल प्रभू. पुन्हा एकदा तुझे आभार मानतो प्रभू. तुझ्या सेवकाद्वारे प्रभू पुन्हा एकदा आमच्या समोर तू बोललेला आहेस राजा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुमच्या क्लासमध्ये जात असतानाही पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक जण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो राजा. तुझ्या कृपेत परमेश्वरा तुझ्या वचनाचे प्रकटीकरणाचे दार आमच्यासाठी मोकळे कर. धन्यवाद. ही प्रार्थना विनंती पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. प्रभु आप सबका आशीष दे. गॉड ब्लेस यू. आमेन. पियानो अजून न्यूटन सर अजून आलेले नाहीयेत. एक 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया, आणि तोपर्यंत सर आपण ऑनलाईन आले की मग आपण पुढच्या क्लासला जाऊया. ओके. आपको समझ में आया आज का ये कि कुछ कंफ्यूजन है? सर्वांना कळालं आहे आज जे काही आपण शिकलेलो आहोत? हो हो कळालं. येस सर. एक 2 मिनिटाचा आपण यावेळेस ब्रेक घेऊया, आणि त्यानंतर न्यूटनचं आल्यानंतर आपण एक पुढच्या क्लासमध्ये आपण जाऊया. गुड मॉर्निंग सर. प्रेज द लॉर्ड.
Praise the Lord. Praise the Lord, sir. Good morning. Morning, good morning. So there is a lag. I don't know why. God is good. Praise the Lord. We look unto God for His help this morning. Our Heavenly Father, Almighty God, we thank you and we praise you for this time. तुमच्या स्वर्गीय पिता पुन्हा एकदा आजच्या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. You are a wonderful God, able to do more than what we ask and we think. आणि प्रभू आमच्यासाठी तू अद्भुत गोष्टी करणारा आणि आमच्या पलीकडे करणाऱ्या गोष्टी करणारा तू देव आहेस. We request you to help us in learning this morning. आजच्या सकाळी प्रभू आम्हाला तू सहायता कर की जे शिक्षण आम्ही घेत आहोत ते आम्हाला समजू Let शकेल. the Holy Spirit take full control of our life. आणि प्रभू पवित्र आत्मा येऊन आमच्या जीवनाचा ताबा तू घे. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो. Amen. आमेन. So we were seeing the servant suffers. आणि आतापर्यंत आपण सेवकाचा वेदना आपण याविषयी पाहिलेला आहे. Mark 14:1 to 15:20. मार्क 14:1 पासून 15वा अध्याय 20 वचनापर्यंत. We have seen in Bethany he was adored. आणि आपण पाहिलं होतं की बेथानीमध्ये त्याला उंचवण्यात आलं. And in the upper room he was betrayed. आणि वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये त्याचा विश्वासघात करण्यात आला. In the garden he was forsaken. गेतसेमने बागेमध्ये त्याला विसरण्यात आलं. In the high priest's palace he was rejected. आणि याजकाच्या माफ करा मुख्य याजकाच्या त्या राजदरबारामध्ये त्याला सोडून टाकून देण्यात आलं. In Pilate's hall he was condemned. आणि पिलाताच्या अंगणामध्ये त्याला दोषी ठरवण्यात. So these things again I ask apology for not typing the notes and sending it to Brother Harshal. I was a bit away for some time. Sorry, yes. Well, in Bethany he was adored. आणि आपण पाहतो बेथानीमध्ये त्याला उंचावण्यात आलं. Last time I said I have forgotten, my notes was not clear about one reference. आणि मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एका रेफरन्स संदर्भामध्ये माझ्या नोट्स आधी स्पष्ट नव्हत्या. It was about Mary of Bethany. आणि बेथानीमध्ये असलेल्या त्या मरिया बाबतीमध्ये. And the sister of Martha and Lazarus. जी मार्था आणि लाजाराची बहीण होती. There are 3 places which mentions about her. आणि या ठिकाणी आपण 3 अशा ठिकाणं पाहतो ज्या ठिकाणी तिचे नाव आलेली आहेत. And I gave you 2 references. आणि मी तुम्हाला 2 रेफरन्स दिलेले होते. The third one I said I will give you the next class. आणि तिसरं जे आहे तुम्हाला मी सांगितलं होतं जे मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये देईन. And that is found in John chapter 12 verses 1 to 8. आणि जे आपल्याला योहानाचा 12वा अध्याय आणि त्याच्या 1 ते 8 वचनात पाहायला मिळतं. A sister was kind enough to send me that reference soon after the class. आणि या सिस्टरांनी मला त्या ठिकाणी क्लास झाल्यानंतर ताबडतोब तो रेफरन्स पाठवला होता. Thank you, sister, for your help. आणि थँक्यू सिस्टर तुम्ही ती मदत केलीबद्दल. Now we are in the Bethany. आणि या ठिकाणी आपण पाहतो की बेथानीमध्ये In Bethany what happened was this Mary poured spikenard yard, and which was imported from India. That's what the scholars they say. आणि बेथानीमध्ये आपण पाहतो की मरियेने ते सुगंध द्रव्य जे भारताहून आयात करण्यात आलेलं होतं ते त्या ठिकाणी त्याच्यावर ओतलेलं आहे. And it was an annual income. It was almost the value of the spikenard was an annual income of an average person. आणि ते जवळपास एखाद्या कामकरी व्यक्तीसाठी वर्षभराच्या उत्पन्न इतकं होतं. And there were 3 consequences to her act of worship. आणि ज्या रीतीने तिने प्रभू येशूला उंचावलेला आहे त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे परिणाम पाहतो. Number 1, the whole house was filled with the fragrance of ointment. पहिली गोष्ट आपण पाहतो की ते संपूर्ण घर जे होतं त्या सुगंधाने भरलं गेलं. John 12:3. योहान 12:3.
And in 2 Corinthians chapter 2 verses 15 and 16, दुसऱ्या करीन दुसरा अध्याय त्याचं 15 आणि 16 वचन. could somebody read for me, please? कोणीतरी माझ्यासाठी ते वाचा. कोरिन्थीकरात दुसरे पत्र दुसरा अध्याय आणि याचं 15 आणि 16 वचन. अच्छा, योहान 12:3 वाचायचंय. John 3 is needed. 12:3. No, I need only 2 Corinthians chapter. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकासंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण लायक आहे? आमेन. There is always a spiritual fragrance in the home where Jesus Christ is loved and worshipped. त्या प्रत्येक घरामध्ये प्रभू येशूचा त्या ठिकाणी एक आत्मिक सुगंध दरवळलेला आहे, ज्या ठिकाणी प्रभू येशूला नेहमी उंचावलं गेलं. Second, the disciples led by Judas criticized Mary for wasting her money. दुसरी गोष्ट आपण पाहतो की यहुदा बरोबरच इतर शिष्यांनी त्याबद्दल तिला दोष लावलेला आहे. It sounded so pious for Judas to talk about the poor, when in reality he wanted the money for himself. आणि आपण मुळामध्ये पाहतो जरी त्याने त्या ठिकाणी गरिबांचा उल्लेख केला तरी सुद्धा आपल्याला ठाऊक आहे की ते पैसे यहुदाला स्वतःसाठी हवे होते. Even in the upper room, in 6 days later, the disciples still thought Judas was concerned about helping the poor. आणि त्याच्या 6 दिवसानंतर त्या माडीवरच्या खोलीमध्ये असताना सुद्धा शिष्यांची हीच समजूत होती की यहुदाला त्या गरिबांची काळजी किंवा चिंता आहे. John chapter 13 verses 21 to 30. योहान 13 21 ते 30. It is interesting that the word translated waste in Mark 14:4 is translated perdition in John 17:12. आणि ज्या ठिकाणी मार्क 14:4 मध्ये जो आपण शब्द नाश पाहतो तो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारच्या नाशवंत गोष्टीविषयी पाहतो. John 17:12, please. योहान 17:12. I don't know what word is given to you in your vernacular language. In English, perdition. Shall I read the words? Yes, please. जोपर्यंत मी त्याचबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या आपल्या नामात मी त्यास राखिले, त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्या हातून कोणाचाही नाश झाला नाही, यासाठी शास्त्रलेख पूर्ण व्हावा. You have the same word nash, eh? Yes, नाश. Right. And it is applied to Judas. आणि या गोष्टी आपण पाहतो की यहुदाला लागू झाल्या. Judas criticized Mary for wasting money. यहुदाने मरियाला दोष लावला कारण तिने त्या पैशाची नासाडी केली. But he wasted his entire life. पण यहुदाने तर त्याचं संपूर्ण आयुष्य त्याचा नाश केलं. Third, Jesus commended Mary, appreciated Mary and accepted her gracious gift. पण तिसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभू येशूने मरियाने केलेल्या कृत्याचा स्वीकार केला आणि तिला त्यासाठी प्रोत्साहनही दिलं. He knew the heart of Judas and understood why the other disciples followed his bad example. त्याला यहुदाचं अंतःकरण माहिती होतं आणि ही गोष्ट ठाऊक होती की का इतर शिष्य त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी समर्थन करीत आहेत. He also knew Mary's heart and quickly defended her. आणि त्याला मरियाचं अंतःकरणही ठाऊक होतं आणि म्हणून त्याने तात्काळ तिच्या बाजूने तो बोलला. No matter what others may say about our worship and service, the most important thing is that we please the Lord.
इतर लोक आपल्याकडे बघून देवाच्या आराधनेविषयी काय बोलतात हे महत्वाचं नाहीये, पण आपल्या आराधनेद्वारे परमेश्वर संतोषीला जातो की नाही हे महत्वाचं आहे. The fact that others misunderstand and criticize us should not keep us from showing our love to Christ. जे काही लोक आपल्याला त्याच्याकडे त्या सर्व गोष्टी करताना पाहून बोलतात ते आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून दूर करू शकत नाही. Our concern should be His approval alone. आणि आपलं फक्त एकच आपण त्याच्याविषयी काळजी करावी की ती प्रभूला आवडते की नाही. When Mary gave her best at the feet of Jesus, she started a wave of blessing that has been going on ever since. ज्यावेळेस मरियाने त्याच्या चरणापाशी बसून हे कृत्य केलं त्यावेळेस तिने तिच्या जीवनासाठी एक आशीर्वादाची लाटच बोलवून घेतली होती. She was a blessing to Jesus as she shared her love, and she was a blessing to her home as the fragrance spread. ती प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक आशीर्वाद बनली की तिने त्या ठिकाणी तिची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताप्रत्यर्थ दाखवली. त्याचबरोबर त्या घरासाठी सुद्धा ती आशीर्वादित ठरली. Were it not for Mary, her village Bethany would have probably been forgotten. आणि म्हणून आपण पाहतो की तिचं गाव बेथानी जे आहे ते विसरलं जाऊ शकत नाही. The account of her deed was a blessing to the early church. तिने तिच्या कृत्य जे केलेले आहेत ते सुरुवातीच्या प्राथमिक मंडळीसाठी एक आशीर्वाद ठरले. Since it was recorded in the three Gospels, Mary has been a blessing to the whole world. आणि ज्या रीतीने आपण पाहतो की तिन्ही शुभवर्तमानामध्ये मरियेचा उल्लेख आलेला आहे त्यानुसार मरिया ही संपूर्ण जगासाठी सुद्धा एक आशीर्वाद ठरली. Our Lord's prediction has certainly been fulfilled. आणि आपल्या प्रभू येशूने जो अंदाज केलेला होता तो निश्चित पूर्ण झालेला आहे. Mary gave her best in faith and love. मरियेने तिच्या विश्वासातून आणि प्रीतीतून उत्तम ते दिलं. Judas gave his worst in unbelief and hatred. यहुदाने त्याच्या अविश्वास आणि द्वेषातून नको त्या गोष्टी दिल्या. In the second part is in the upper room. He was betrayed. दुसरा भाग आपण पाहतो माडीवरच्या खोलीत ज्या ठिकाणी त्याचा विश्वासघात झाला. That is found in Mark 14 verses 12 to 26. आणि जे आपल्याला मार्काचा शुभवर्तमान 14 अध्याय आणि याच्या 12 ते 16 वचनात पाहतो. The Passover lamb was selected on the 10th day of the month of Nisan. निसान महिन्याच्या 10व्या दिवशी त्या ठिकाणी वलांडण सणासाठी पशु निवडला गेला. The Hebrew calendar Nisan is almost in our calendar comes around March and April. आणि इब्री कॅलेंडर नुसार त्या ठिकाणी निसान हा जो महिना आहे हा आपल्या कॅलेंडर नुसार मार्च महिन्यामध्ये येतो. In between March and April. मार्च आणि एप्रिल या महिन्याच्या मध्ये तो असतो. You know, they have to choose a lamb which was without any blemishness and then slain on the 14th day of the month. आणि त्याच्या 14व्या दिवशी त्यांना एक दोष रहित असा एक जे जो त्या ठिकाणी गोरा आहे त्या ठिकाणी तो यज्ञ पशु आहे तो निवडावा लागत असे आणि त्याचा यज्ञ करून वलांडण्यासाठी तो द्यावा लागत असे. On the 10th they have to choose. On the 14th they have to kill. 10व्या दिवशी त्यांना तो निवडावा लागत होता. 14व्या दिवशी त्याला त्याचा यज्ञ करावा लागत होता. Well, it is recorded in Exodus chapter 12 verses 3 to 6. आणि ज्याविषयी आपण निर्गम 12वा अध्याय आणि याच्या 3 ते 6 वचनात पाहतो. The lamb had to be slain in the temple precincts and the supper eaten within the Jerusalem city limits. आणि आपण पाहतो की हा जो यज्ञ पशु आहे हा यरुशलेमेत मंदिरामध्ये त्याचा यज्ञ केला जात होता आणि त्यानंतर रात्रीच्या भोजनाच्या ठिकाणी त्याचं मांस त्या ठिकाणी खाल्लं जात होतं. For the Jews, the Passover feast was the memorial of the past victory. आणि यहुदी लोकांसाठी वलांडण सण जो होता तो त्यांच्या भूतकाळामध्ये झालेल्या विजयाबद्दल होता. But Jesus would institute a new supper that would be
the memorial of his death. पण प्रभू येशूने या ठिकाणी एक नवीन गोष्टीची स्थापना केली जी त्याच्या मरणाची आठवण करून देणारी होती. Peter and John saw to it that the supper was prepared. पेत्र आणि योहानाने या भोजनाची संपूर्ण तयारीचं काम पाहिलं. Luke 22:8. लूक 22:8. It would not be difficult to locate the man carrying the jar of water because the women usually perform this task. आणि या ठिकाणी पुरुषाला त्या ठिकाणी पाण्याची घागर घेऊन जाणं पाहणं त्या ठिकाणी वेगळी गोष्ट होती, कारण साधारण रीतीने स्त्रिया हे सर्व काम करीत असत. Was this man John Mark's father? आणि या ठिकाणी योहान मार्क आपल्याला काय सांगतो? Did Jesus eat the Passover in the upper room in John Mark's home? योहान मार्काच्या घरी त्या ठिकाणी प्रभू येशूने वलांडणाचं भोजन केलं होतं का? These are fascinating speculations, but we have no evidences that can confirm them. आणि ह्या सर्व गोष्टी एक अफवागणिक आहेत, कारण त्याचा भक्कम पुरावा पवित्र शास्त्रात आपल्याला आढळत नाही. However, we do know that John Mark's home was the center for Christian fellowship in Jerusalem. पण योहान मार्काविषयी आपण पाहतो की यहुद्यांच्या आराधनेसाठी एक केंद्रस्थानी असलेलं योहान मार्काचं घर होतं. Acts 12:12. प्रेषित 12:12. The original Passover feast consisted of the roasted lamb, the unleavened bread, and the dish of bitter herbs. आणि वलंडणाच्या भोजनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी भाजलेलं ते मांस असायचं, बेखमीर भाकर असायची आणि त्या ठिकाणी त्याच्याबरोबर कडू भाजी त्या ठिकाणी ते खात असत. Exodus 12:8-20. निर्गम 12:8-14. 8-20. 8-20. The lamb reminded the Jews of the blood that was applied to the doorpost in Egypt to keep an angel of death from slaying their firstborn. आणि हा जो यज्ञ पशु आहे या त्या रक्ताबद्दल त्या ठिकाणी आठवण करून देतो, ज्याचं रक्त त्या ठिकाणी त्यांच्या दाराच्या चौकटीला जास्त लावलेलं होतं आणि ज्याला बघून तो मरणाचा दूत त्याला ओलांडून पुढे गेला. The bread reminded them of their haste in leaving Egypt. आणि तो जी भाकर होती ती या गोष्टीला दर्शविते ज्या वेळेस त्यांनी तो मिसर देश सोडला. Exodus 12:39. निर्गम 12:29. The bitter herbs speak of their suffering as Pharaoh's slaves. आणि जी कडू भाजी होती ते फारोने दिलेल्या त्या सर्व यातनांची आठवण करून देणारी होती. At some time in the centuries that followed, the Jews had added to the ceremony of the drinking of 4 cups of wine diluted with water. आणि या सर्व क्रियेमध्ये त्या ठिकाणी शतकांनंतर आपण पाहतो की यहुदी लोकांनी आणखीन एक गोष्ट जोडलेली होती जी त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी द्राक्ष रस त्या ठिकाणी त्या मातीच्या भांड्यामध्ये ते घेत असत. Since for the Jews the new day began with sundown, it would be Friday when Jesus and his disciples met in the upper room. आणि आपण पाहतो की त्यांचा जो दिवस आहे हा गुरुवारच्या संध्याकाळची त्या ठिकाणी वरच्या माडीवर सुरू झालेला आहे आणि शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशूने आणि त्याच्या शिष्यांनी हे भोजन केलेलं आहे. This was his last supper, and on that day he would fulfill the Passover by dying on the cross as the spotless Lamb of God. या दिवशी त्याने त्या ठिकाणी वलंडणाचं ते शेवटलं भोजन केलं, कारण त्यानंतर आपण पाहतो की तो यज्ञाचा पशु त्याला वधस्तंभावर त्या ठिकाणी परमेश्वराच्या इच्छेनुसार जो दोष विरहित कोकरा होता त्यानुसार द्यावं लागलं. John 1:29. योहान 1:29. 1 Corinthians 5:7. पहिले कोरिंथ 5:7. 1 Peter 2:21-24. पहिले कोरिंथ 2:21-24. Between Mark 14:17 and 18 are details of washing of the disciples' feet and the lesson on humility. योहान 14:18 पर्यंत आपण पाहतो की प्रभू येशूने त्या ठिकाणी त्याची नम्रतेचा धडा दाखवलेला आहे, ज्या रीतीने त्याने शिष्यांचे पाय धुतले. This you could see in detail in John chapter 13 verses 1-20.
आणि ह्या गोष्टी आपण संक्षिप्त रूपामध्ये योहान 13वा अध्यायामध्ये 1 ते 13 मध्ये पाहतो. Following that lesson, Jesus came deeply troubled and announced that one of the disciples was a traitor. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी होत असताना प्रभू येशूने ही गोष्ट सांगितली की तुमच्यामधून एक विश्वासघातकी आहे. This announcement stunned all the disciples except Judas, who knew that Jesus was speaking about him. या सर्व गोष्टीद्वारे इतर शिष्य त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले, पण यहुदा झाला नाही, कारण त्याला ठाऊक होतं की तो स्वतःच धरून देणार आहे. Until the very end, Jesus hid from the other disciples the identity of his betrayer, for he wanted to give Judas every opportunity to turn from sin. आणि त्याच्या शेवटल्या घटकेपर्यंत प्रभू येशूने त्याच्या सर्व शिष्यांपासून ही घटना आणि त्याचं नाव लपवून ठेवलं, यासाठी की प्रभू येशूला ती त्याला संधी द्यायची होती की त्याने ते पाप करण्यापासून अलिप्त राहावं. He even washed Judas' feet. आणि त्याने प्रभू यहुदाचे पाय सुद्धा धुतले. Had Peter known that the truth about Judas, he might have been tempted to kill him. आणि एखादं असं असू शकतं की त्याला त्या ठिकाणी यहुदाचे पाय धुतल्यानंतर एखाद वेळेस तो परीक्षेत त्यानंतर पडला. Some people try to defend Judas by arguing that he betrayed Jesus in order to force him into revealing his power and setting up the Jewish kingdom. आणि काही लोक अशा रीतीने यहुदाचा बचाव करतात की त्याने प्रभू येशूवर दबाव टाकला की त्याने त्या ठिकाणी त्याचं दैवत्व आणि यहुदी राज्याची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी गोष्टी कराव्या. Others say that he was nothing but a servant who obediently fulfilled God's word. इतर लोक अशा रीतीने बचाव करतात की तो दुसऱ्या कोणी नव्हता, पण परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याकरिताच पाठवलेला होता. Judas was neither a martyr nor a robot. आणि यहुदा जो आहे हा कुठला त्या ठिकाणी बलिदान झालेला व्यक्ती नव्हता आणि कुठला रोबोटही नव्हता. He was a responsible human being who made his own decision, but in doing so, fulfilled the word of God. तो एक जबाबदार व्यक्ती होता, पण त्याच्या कृत्याद्वारे सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा तो पूर्ण करू शकत होता. He must not be made into either a hero or a helpless victim of merciless, predestination. आणि तो त्या ठिकाणी जणू काही त्या ठिकाणी एक मदतनीस किंवा मदत नसलेला गरजेमध्ये असलेला असा व्यक्ती आहे ज्याला आपल्या शेवटल्या गोष्टीचा अंतच ठाऊक नाही. He cannot be a hero because somebody has to betray Jesus. आणि तो हिरो बनूच शकत नाही, कारण कोणाला तरी येशूचा विश्वासघात करायचा होता. Judas was lost for the same reason millions are lost today. आणि यहुदा त्याचद्वारे त्या ठिकाणी फसला गेला ज्या रीतीने आज अनेक लोक फसत आहेत. Why? Because he did not repent of his sins and believe on Jesus Christ. आणि ते यासाठी की कारण त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या कृत्याबद्दल पश्चातापही केला नाही. John chapter 6 verses 64 to 71. योहान अध्याय 6 46 पासून 48 पर्यंत. John 13, 10, 11. योहान 13, 10 आणि 11. If you have never been born again, one day you will wish you had not been born at all. जर तुमचा नवीन जन्म झाला नाही तर तुम्हाला एक तुम्ही त्या ठिकाणी नवीन रीतीने जन्म पावलेलाच नाही. None of the other disciples really thought himself to be a traitor, for their questions imply a negative answer. आणि त्यांच्यातील एकाही शिष्याने अशा रीतीने उत्तर दिलं नाही, कारण त्यांच्या उत्तराद्वारे एक नकारार्थी गोष्टी समोर येऊ शकत होत्या. They were asking, is it not I? Is it I? आणि ते म्हणू शकत नाही मी नाही का, तो म्हणू शकत होता मी आहे. The man had often debated over which of them was the greatest. They had the quarrel that who is the greatest among ourselves. But now they were discussing among themselves, who was the vilest.
आणि याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांच्यामध्ये आणखीन एक चर्चा झालेली आहे, ज्या रीतीची चर्चा त्यांनी अगोदर केलेली होती की तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, पण आता यांच्यामध्ये ही चर्चा चाललेली आहे की त्यांच्यामध्ये बुद्धिमान कोण. To make matters worse, Jesus said that his betrayer had even eaten bread with him at the table. आणि या सर्व गोष्टी घडत असताना प्रभू येशूने आणखीन एक वाक्य त्यांच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो त्याचा विश्वासघात करून देणार आहे तो त्यांच्या बरोबर त्या मेजावर भाकर खात बसलेला आहे. In the Easter, to break bread with someone means to enter into a pact of friendship and mutual trust. आणि I'm sorry, not in the Easter, but in the East. ओके, पूर्वेकडील भागांमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्यांच्या मेजाबरोबर बसून भाकर एकत्र खात असे, त्या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण भाव किंवा मैत्रीपूर्ण गोष्टी त्यांच्या नात्यामध्ये दिसून येत असत. You know, it would be an act of basest treachery to break bread and then betray your host. आणि एक प्रकारची घटना आपण पाहतो की तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्या मेजावर बसून भाकरच खावी आणि तुम्ही त्याच व्यक्तीचा विश्वासघात पण करावा. In India, there is a saying which says, "Don't make a hole in the plate where you are eating." आणि आपण भारतामध्ये पाहतो की एक प्रकारची म्हण आहे की ज्या थाळीमध्ये खाल्लं जातं त्या थाळीमध्ये छिद्र करतात. You have that in Marathi also? Yes, sir. However, you know, even this was the fulfillment of the word of God. आणि आपण या सर्वांमध्ये पाहतो की ही देवाची इच्छा होती जी पूर्ण होणार होती. Judas was sitting in the place of honor at our Lord's left, while John was reclining to his right. आणि आपण या सर्व घटनांमध्ये पाहतो की यहूदा त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे आणि योहान जो आहे हा प्रभू येशूच्या उराशी टेकलेला आहे. You can read this in John chapter 13 and verse 23. या सर्व गोष्टी आपण योहान 13 आणि 23 मध्ये पाहू शकतो. Someone please read. कोणीतरी माझ्यासाठी हे वचन वाचा. योहानाचा शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 23वा वचन. योहानाचे शुभवर्तमान 13वा अध्याय 23वा वचन. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. When Jesus gave Judas the bread dipped in the herbs, it was the gracious act of a host to a special guest. आणि ज्या वेळेला प्रभू येशूने यहूदाला त्या ठिकाणी ती भाकर बुडवायला सांगितलं, त्या ठिकाणी जसं काय आमंत्रिताकडून केलेल्या फायद्यासाठी केलेला एक सन्मान तो होता. Even this did not break Judas' heart. आणि या गोष्टीद्वारे सुद्धा यहूदाचं मन पालटलं नाही. For after Judas took the morsel, Satan possessed him. या घटनेनंतरही आपण पाहतो की सैतानाने त्याचा ताबा घेतला. Judas left the upper room to go to and make final arrangements to arrest the Lord Jesus. आणि यहूदाने ती वरची माडी सोडली आणि जाऊन प्रभू येशूच्या अटकेसाठी सर्व तयारी त्याने केली. But even then, the disciples did not know the truth about Judas. पण त्या काळापर्यंत आपण पाहतो की यहूदाच्या कार्याबद्दल John 13, 27 to 30. John 13, 27 to 30. योहान 13, 27 ते 30. And they would not find out the truth until they met him later in the Garden of Gethsemane. त्यांना तोपर्यंत ही गोष्टीची जाणीव नव्हती जोपर्यंत गेत्सेमने बागेमध्ये ते त्याला पुन्हा भेटले नाही. After Judas left the scene, Jesus instituted that Christians commonly call the Lord's Supper or the Eucharist. आणि यहूदाने त्या ठिकाणून तो गेल्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशूने त्या ठिकाणी ते शेवटलं भोजन केलेलं आहे, ज्याला त्या ठिकाणी आणखीन एक शब्द आलेला आहे युकरिस्ट म्हणून. The word Eucharist
comes from the Greek word which means to give thanks. आणि ग्रीक भाषेतील हा युकरेश शब्द ज्याचा अर्थ होतो धन्यवाद देणे. Before the cup, Jesus took one of the unleavened loaves, blessed it, broke it, and told the men, "This is my body." He then took the Passover cup, blessed it, and gave it to them, saying, "This is my blood." आणि या भोजनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशूने प्याला घेण्या अगोदर भाकर घेतली, ती मोडली आणि म्हटले, आशीर्वाद देऊन म्हटले की हे माझे शरीर आहे. त्यानंतर त्याने प्याला घेऊन पुन्हा एकदा ते आशीर्वादित करून म्हटले, हे माझे रक्त आहे. Bread and wine were two common items that were used at practically every meal. But Jesus gave them a wonderful new meaning. आणि आपण पाहतो की भाकर आणि जे द्राक्षरस आहे हे साधारण रीतीने त्या ठिकाणी असलेले जेवणामधले असलेले एक होते, पण प्रभू येशूने त्या ठिकाणी त्याचा एक सांगण्यासाठी त्याने त्या गोष्टींना वापरलेला आहे. When Jesus said, "This is my body and this is my blood," he did not transform either the bread or the wine into anything different. आणि आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशूने ही भाकर आणि जो प्याला घेतलेला आहे त्याने त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी स्पष्ट करून सांगण्यासाठी घेतलेल्या नव्हत्या. When the disciples ate the bread, ज्यावेळेला शिष्यांनी ती भाकर खाल्ली, it was still bread. त्यावेळेस ती भाकरच होती. When they drank the wine, it was still wine. ज्यावेळेला त्यांनी तो द्राक्षरस प्याले, तो द्राक्षरस होता. You know, it doesn't become the body, the flesh of Jesus, and the wine doesn't turn to be, the literal blood of Jesus. आणि जणू का हे असं झालं नव्हतं की ती भाकर घेतल्यानंतर त्या भाकरीचं प्रभू येशूच्या शरीरात रूपांतर झाले आणि त्या द्राक्षरसाचं प्रभू येशूच्या रक्तामध्ये रूपांतर झाले. One day, one of my non-Christian friend asked me, "Man, you people are cannibalistic practitioners. That means you eat the flesh and drink the blood." आणि एकदा माझा विधर्मी व्यक्तीने, माझ्या मित्राने मला अशा रीतीचा प्रश्न केला की तुम्ही असामान्य ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करता का, ज्या रीतीने ते शरीर खाणं आणि रक्त पिणं. That also you people, you are eating Jesus' flesh and you are drinking Jesus' blood, man. आणि त्याच रीतीने तुम्ही सुद्धा ते येशूचं शरीर आणि येशूचं रक्त खाता. I asked him, "How do you say this?" आणि मी त्याला विचारलं, हे तू कसं काय म्हणू शकतोस. He said, one of his Christian friends told him that every month we eat the flesh of Jesus and we drink the blood of Jesus. आणि याचं कारण हे होतं की त्यांच्या आणखीन एक मित्राने त्यांना सांगितलेलं होतं की आम्ही प्रत्येक महिन्याला प्रभू येशूचं रक्त प्रभू येशूचं शरीर खातो. I told him, "You come and see in our church what we are doing." आणि मी म्हटलं तू एकदा चर्च मध्ये ये आणि येऊन बघ की आम्ही काय करतो. He said, "No, sir, no, man. I know for sure that you people are, you eat the flesh and you drink the blood every month." आणि तो व्यक्ती म्हटला, नाही नाही मित्र, मला खात्री आहे की मला माहिती आहे की तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रभू येशूचं शरीर खाता आणि त्याचं रक्त पिता. And I told him, "See, when a body is dead, how many days you can preserve it?" आणि मी त्याला म्हटलं, मित्र एक गोष्ट बघ, ज्यावेळेस एखादं शरीर मरतं त्यावेळेस तुम्ही किती काळ त्याला सांभाळून ठेवू शकता. Jesus Christ died almost 2000 years ago. आणि प्रभू येशू ख्रिस्त जवळपास 2000 वर्ष अगोदरच मरण पावलेला आहे. And let us assume that he was around 60 kgs to 80 kgs of weight. आणि एक अंदाज पकडूया की जवळपास 70 ते 80 किलो वजनाचा तो असेल. Now there are more than what to say, 40. I'm sorry. 1/3 of the world is full of Christian population. आणि आज जगामध्ये जर बघायचं झालं तर जगाचा 1/3 जो भाग आहे हा ख्रिस्ती लोकांनी व्यापलेला आहे. Around about 250 crores Christian. 250 करोड हे लोक आहेत. And how that body will be enough, and every month is it possible to eat from the same body, and what will happen to the blood? The moment the body is cut, the blood dries up.
आणि मग अडीचशे लोकांसाठी, 250 करोड लोकांसाठी हे शरीर कसं काय पुरेसं असू शकेल आणि कसं काय You know, होऊ शकेल? our Catholic friends, they believe that it really becomes the literal flesh and the blood of Jesus Christ. आणि आपले हे विधर्मी जे लोक आहेत त्यांना खरोखर रीतीने वाटतं की जणू काय आपण प्रभू येशूचं शरीर आणि त्याचं रक्त पितो. But in fact, it doesn't. पण निश्चित तसं तर काही नाहीये. So the Lord gave a new meaning to the bread and the wine, so that from that hour they would serve as memorials, of his death. आणि प्रभू येशूने या सर्व गोष्टी यासाठी केल्या की त्याच्या आठवणीसाठी त्यांनी या गोष्टी कराव्या. What then did Jesus accomplish by his death? मग त्याच्या मरणाद्वारे प्रभू येशूने कोणत्या अशा गोष्टी मिळवल्या? On the cross, Jesus fulfilled the old covenant and established a new covenant. वधस्तंभावर प्रभू येशूने जुना करार संपवला आणि एक नवीन करार स्थापन केला. The old covenant was abolished and the new covenant was made. आणि जुना करार जो होता त्या ठिकाणी पूर्ण रीतीने पाळून पूर्ण झालेला आहे आणि नवीन कराराची स्थापना झाली. You can read this in the Hebrews chapter 9 and chapter 10. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही इब्री लोकासपत्र याचा 9 आणि 10व्या अध्यायामध्ये वाचू शकता. The old covenant was ratified with the blood of the animal sacrifices, but the new covenant was ratified by the blood of God's Son. जुना करार जो होता या जनावरांच्या किंवा प्राण्याच्या रक्ताद्वारे त्या ठिकाणी तो केला जात होता, पण नवीन करार त्या ठिकाणी परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताद्वारे करण्यात आलेला आहे. The new covenant in his blood would do what the old covenant sacrifices could not do. नवीन कराराच्या रक्ताने त्या सर्व गोष्टी केल्या ज्या करारातील रक्त करू शकत नव्हतं. What is that? To take away sin and cleanse the heart and conscience of the believer. आणि ते हे आहे की पापाची शुद्धता करणे, मनाची आणि विचाराची, विश्वासणाऱ्याची शुद्धता करणे. We are not saved from our sins by participating in a religious ceremony. आणि या धार्मिक कृत्यामध्ये भाग घेऊन आपण आपल्या पापांची क्षमा करून घेऊ शकत नाही. But by trusting Jesus Christ as our Savior. पण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्याद्वारे ते आपण करून घेऊ शकतो. Our Lord's command was, "This do in remembrance of me." आणि प्रभू येशूची आज्ञा आपण या ठिकाणी पाहतो की माझ्या स्मरणार्थ ते करा. 1 Corinthians 11:24 and 25. कोरिन्थीकरास पहिले पत्र 11, 24 आणि 25. The word translated remembrance means much more than in memory of. आणि या ठिकाणी स्मरणार्थ करण्याचा अर्थ होतो की त्याच्या आठवणीमध्ये त्यापेक्षा अधिक करणे. For you can do something in memory of a dead person. आणि एखाद्या मृत व्यक्तीच्या आठवणीमध्ये एखादी गोष्ट करणे. But our Jesus is alive. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त तर जिवंत आहे. The word carries the idea of a present participation in the past event. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहतो की भूतकाळामध्ये घडलेल्या प्रभू येशूच्या त्या सर्व घटना आहेत. Because Jesus is alive, as we celebrate the Lord's Supper by faith, we have communion with him. आणि ज्या रीतीने त्या ठिकाणी ते शेवटला भोजन केलं त्याद्वारे आपल्याला हे समजतं की त्याच्याबरोबर आपली एक सहभागिता आहे, त्याच्याबरोबर आपला एक समेट घडून आलेला आहे. 1 Corinthians chapter 10 verses 16 and 17. पहिले करेन 10वा अध्यायाचं 16 आणि 17 वचन. This is not some magical experiences produced by the bread and the cup. आणि या ठिकाणी त्या भाकर आणि त्या प्याल्याद्वारे त्या ठिकाणी झालेला कुठला चमत्कार हा नाहीये. It is a spiritual experience that comes through our discerning of Christ and the meaning of the supper. आणि पण ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत.
the last thing Jesus and his disciples did in the upper room was to sing the traditional Passover hymn based on Psalms 115 to 118. आणि शेवटली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वरच्या माडीवर केली ती म्हणजे त्या ठिकाणी सांस्कृतिक रीतीने त्या ठिकाणी चालीरीतीने चालत आलेलं जे गीत आहे ते त्यांनी गायलेलं आहे, जे स्तोत्र संहिता 115 ते 118 वर रचण्यात आलेलं होतं. Imagine our Lord singing when the cross was only a few hours away. आणि या गोष्टीचा आपण विचार करूया की काही तासांच्या अवधीवरच त्याला वधस्तंभावर जायचं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही त्या ठिकाणी तो गीत गात आहे. He knew for sure that he is going to die on the cross. आणि या गोष्टीची त्याला खात्री होती की त्याला त्या वधस्तंभावर मरावं लागणार आहे. But he was able to speak. He was able to sing, hours before what all had happened. पण या सर्व गोष्टी घटनाच्या अगोदरच त्या ठिकाणी तो गीतही गात आहे. So again, the next thing is they moved to garden. In the garden, he was forsaken. त्यानंतर आपण पाहतो की ते बागेमध्ये गेलेले आहेत आणि बागेमध्ये आपण पाहतो की त्याला एकटं सोडण्यात आलेलं आहे. Mark 14:27 to 52. मार्क 14:27 ते 52. On the way to the garden of Gethsemane, आणि त्या गेत्सेमनेच्या बागेच्या मार्गावर, the meaning of Gethsemane is oil press. आणि गेत्सेमनेचा अर्थ होता त्या ठिकाणी त्या तेल दाबले जाणे. Jesus warned the disciples that they would all forsake him, but he then assured them that he would meet them again in Galilee after his resurrection. आणि प्रभू येशूने त्यांना सांगितलं की ते सर्वजण त्यांना विसरून जातील, पण त्या ठिकाणी त्यांना तो पुन्हा एकदा भेटणार आहे त्या ठिकाणी गालिलामध्ये ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान होईल. He even quoted Zechariah chapter 13 and verse 7, "Smite the shepherd and the sheep shall be scattered." आणि जकर्याच्या पुस्तकातूनही त्याने ते वचन सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सर्वजण भडकून जातील. Just to back up this warning, आणि आजच्या सकाळच्यासाठी the minds and hearts were unable to receive and retain his words. For 3 days later, they did not believe the reports of the resurrection. आणि आपण पाहतो या सर्व घटना घडल्यानंतरही जेव्हा 3 दिवसांनी तो पुन्हा उठला त्याच्या बातमीवरही ते विश्वास ठेवू शकले नाही. And an angel had to give them a special reminder to meet him in Galilee. आणि त्यासाठी देवदूताला येऊन त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागली की तो तुम्हाला गालिलात भेटणार आहे. Mark 16:6 and 7. मार्क 16:6 आणि 7. Had they claimed his word and believed it, they would have saved themselves a great deal of anxiety, and Peter would not have denied the Lord. आणि या सर्व गोष्टी जर त्यांना अगोदरच आल्या असत्या तर त्या आवेशाने त्या आधीच भरल्या असत्या आणि पेत्राने सुद्धा येशूचा नाकार केला नसता. The quotation from Zechariah told the disciples that what to do when the Jews arrested Jesus. आणि जकर्यामध्ये आपण पुन्हा एकदा पाहतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशूला अटक केली जाईल त्यावेळेला शिष्यांचं काय होईल? Scatter. ते पांगले जातील. In fact, at the very time of his arrest, Jesus said, let these disciples go their way. आणि अटक होण्याच्या पूर्वी आपण पाहतो की प्रभू येशूने पण सांगितलं की तुम्ही तुमच्या मार्गाने जा. In John 18:8, he said like that. योहान 8:18 मध्ये आपण पाहतो की या गोष्टी तो बोललेला आहे. In other words, men, get out of here. I have read equivalent sermons blaming Peter for following afar off, but they completely missed the point. आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तो त्यांना सांगत होता, पण पेत्राने त्या सर्व गोष्टी चुकीच्या रीतीने घेतल्या. He was not supposed to follow at all. Had he obeyed the Lord, he would not have attacked man with a sword or denied the Lord 3 times.
आणि जर त्याने त्या सर्व गोष्टी योग्य समजुतीने घेतल्या असत्या तर त्या बागेमध्ये असताना त्याने त्या शिपायाचा कानही कापला नसता आणि त्या ठिकाणी सभेमध्ये येशूला नाकारलंही नसतं. Peter seemed to have a difficult time applying Jesus. आणि या कठीण काळामध्ये आपण पाहतो की त्या सर्व गोष्टी त्याने येशूकडे त्याने पाहत होता. He could not apply the commands to himself. आणि त्या सर्व आज्ञा तो पाळू शकला नाही. The other men might forsake Jesus, इतर लोक एखाद वेळेस येशूला विसरून गेले असतील, but Peter would stand true and, if necessary, go with him to prison and to death. पण पेत्राच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की तो त्या ठिकाणीही उभा होता आणि त्याच्या बरोबर वधस्तंभावर जाऊन किंवा तुरुंगामध्ये जाण्याचीही त्याची तयारी होती. Of course, the other disciples echoed Peter's boast. So he was not the only self-confident one in the group. आणि इतरही शिष्य त्या ठिकाणी होत्या म्हणून आपण पाहतो की त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी स्वतःच्या स्वकेंद्रित असा तो एकटाच नव्हता. In the end, all of them failed. आणि अंती आपण पाहतो की ते सर्वजण अपयशी झालेले आहेत. So shall we close the session this morning? आजचा क्लास आपण संपवूया. Father God, we thank you for the teachings that you gave us. प्रभू, आजच्या शिक्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Various events took place before you died on the cross. प्रभू, तू वधस्तंभीत जाण्याच्या आधी खूपशा घटना घडल्या आहेत. We could see what happened in Bethany, आणि बेथानीमध्ये काय घडलं ते आम्ही पाहू शकतो. and we have seen what happened in the upper room. वरच्या माडीवर काय घडलं ते आम्ही पाहू शकतो. And now Lord, we are also studying about the garden experience. आणि प्रभू, त्या बागेतला अनुभवही आता आम्ही पाहत आहोत. Each and every place has to teach us a lesson. प्रत्येक ठिकाण परमेश्वर बाप्पा आम्हाला एक धडा शिकवतो. Help us to learn and to be honest to you. आणि प्रभू, आम्हाला सहायता कर की ते प्रामाणिकपणे आम्ही ग्रहण करू शकू. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो. Amen. आमेन.